अभी हम लोग शुरू करने वाले हैं नया चैप्टर। मेरा 4th चैप्टर, लास्ट चैप्टर बाकी है, बायो मॉलिक्यूल्स. आता बायोमॉलिक्युल्स म्हणल्या किती आहे? एक तऱ्हेचं केमिकल कंपाऊंड. बायोमॉलिक्यूल म्हणल्या किती आहे? एक तऱ्हेचं केमिकल कंपाऊंड. ओके. आणि हो खंय मेळटा आमकां? लिव्हिंग ऑर्गॅनिझम भितर मेळटा. म्हणल्या किती आहे? दे आर केमिकल कंपाउंड्स फाउंड इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बायोमॉलिक्युल्स खंय मेळटले? विदिन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बायोमॉलिक्युल्स. ओके. बायोमॉलिक्युल्स. दिस includes chemicals that are composed of mainly biomolecules, mainly made up of what? Carbon, hydrogen, oxygen, nitrogen, sulfur, phosphorus. बायोमॉलिक्यूल्स से बना हुआ है मेनली इन कंपाउंड्स. मतलब मेनली क्या होता है उसके अंदर? कार्बन, हाइड्रोजन, ऑक्सीजन, नाइट्रोजन, सल्फर और फॉस्फोरस. बायोमॉलिक्यूल कौन मिलता सांग? आर फाउंड इन लिविंग ऑर्गेनिज्म एंड दे आर मेनली कंपोज्ड ऑफ कार्बन, हाइड्रोजन, ऑक्सीजन, नाइट्रोजन, सल्फर, फॉस्फरस. क्लियर? आता बायोमॉलिक्यूल किती? एक ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे किती? कार्बन चेन असतं तिथे भीतर. बायोमॉलिक्यूल किती? एक ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि त्याका किती म्हणतात सांग? बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ म्हणतात. बिकॉज सेल इज मेड अप ऑफ प्रोटीन अँड प्रोटीन इज अ बायोमॉलिक्यूल. ओके. सेल इज मेड अप ऑफ व्हॉट? प्रोटीन. सेलला भीतर प्रोटीन असतात. ओके. लिपिड्स असतात, हे असतात. सो किती? सेल किती? Cell is made up of what? Biomolecule. And biomolecule is what? Is a building block of life. Biomolecule मतलब देखो, किसी बड़े नॉन लिविंग थिंग के अंदर बायोमोलिक्यूल नहीं मिलता. हमेशा लिविंग थिंग के अंदर कितना मिलता लो? बायोमोलिक्यूल. ओके. एंड हाउ किती? एंड परफॉर्म्स इंपॉर्टंट फंक्शंस इन लिविंग ऑर्गेनिज्म. बायोमोलिक्यूल काम किती? इट परफॉर्म्स इंपॉर्टंट फंक्शंस इन लिविंग ऑर्गेनिज्म. एक्झाम्पल पळय. आता कोण जिमा वयता तो किती करता? एक्सरसाइज बी करतलो. ते किती जातले सांग? हात पात बी दुखपाक लागतात. मसल्स किती मसल्स किती आता ब्रेक जाता न्हू. आता मसल्स रिकवर करपाक जाय. किती जाय? प्रोटीन जाय. आणि प्रोटीन किती? एक तरेचो बायोमॉलिक्यूल. तो किती करतलो? रिपेरिंग हेल्प करतलो. मसल टिश्यू रिपेरिंग हेल्प करतलो. ओके. तेका फंक्शन असता कळ्ळें? इट परफॉर्म्स इंपॉर्टंट फंक्शन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड दे आर रिस्पॉन्सिबल फॉर देअर ग्रोथ. फॉर देअर ग्रोथ म्हणल्यार किती? ह्युमन्स जाले ऑर्गॅनिझमाच्या ग्रोथा भितर हेल्प करतात. हाइट वाडोवपाक, बोन की डेंसिटी बढ़ानी है, बोन लंबा कर, एकदम मसल्स, न्यू सेल्स हटपा जाय, न्यू सेल्स डिस्ट्रॉय करपा जाय, सिंथेसाइज करपा जाय. सो कितें लागता? प्रोटीन लागता. हे सगळं कितें? प्रोटीन्स बी कितें? सगळं कितें? बायोमॉलिक्युल्स. इतलो क्लियर? इजे हे कळ्ळें? 2 पॉइंट कळ्ळे? आत पळय. लिव्हिंग सिस्टम आर मेनली मेड अप ऑफ वेरियस कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्युल्स. लिव्हिंग सिस्टम आमची बॉडी हा पळय, इट इज मेड अप ऑफ व्हॉट? कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्युल्स. एक्झाम्पल कितें? कार्बोहाइड्रेट, प्रोटीन्स, न्यूक्लिक एसिड, लिपिड्स एक्सेट्रा. लिपिड्स म्हणल्यार कितें? लिपिड्स म्हणल्यार कितें? जेन्ना लिपिड्स ब्रेक करता आमकां कितें मेळटा? फॅट मेळटा, फॅट्स मेळटा. जेन्ना कार्बोहायड्रेट ब्रेक केला कितें मेळटा? ग्लुकोज मेळटा. चडशे कार्बोहायड्रेटचे भरपूर प्रकार असतात. ग्लुकोज मेळटा. प्रोटीना ब्रेक केला कितें मेळटा? अमिनो एसिड्स. अमिनो एसिड मेळटा. ग्लायसिन, लुसीन, आयझोलुसीन सगळं. क्लियर? ओके. जेन्ना आमी जेवता पळय, जेवणा भितर मेनली आमच्या कितें आसता सांग? मेनली आमकां खंयचो बायोमॉलिक्यूल जाय जेवणा टायमार? एसेन्शियल कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन. कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन कितें? एसेन्शियल फॉर मेनली आमकां कितें? खंयचे बायोमॉलिक्यूल जाय जेवतना? म्हळ्यार कितें? प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स. बिकॉज हे बायोमॉलिक्यूल्स कितें? लार्ज नंबर आमच्या बॉडी भितर लार्ज नंबरा भितर आसात. मसल जालो. आता सेल इज मेड अप ऑफ व्हॉट? कितें? सेला भितर कितें आसता? प्रोटीन. सेल इज मेड अप ऑफ प्रोटीन. सो सगळी बॉडी जी आहा ती प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट जायत. कार्बोहायड्रेट ना जाल्यार कितें जातलें? आमी चलपा पावतले ना. एनर्जी तो आमचो, मतलब फ्यूल तो आमचो. कार्बोहाइड्रेट आमचा फ्यूल. ठीक है. और मसल्स को बढ़ाना है कि मसल्स को ग्रोथ करने के लिए हमें क्या चाहिए? प्रोटीन. ओके. सो एसेंशियल है. म्हणटा पळय, प्रोटीन एंड कार्बोहायड्रेट आर एसेंशियल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ आ फूड. चडशे आमकां जेवणा भितर आमकां कितें आसताले? प्रोटीन्स आणि कितें आसताले? कार्बोहायड्रेट आसतालेच. शीत जेवतात मरे? कोण सोदी शीत? कोण शीत जेवना? हात एर करा. सदां जेवतात. आमकां डायटा भितर जायत. शीत कडी ना जाल्यार जायना. कडी नुस्तें बी जाय. 1-2 दिसांनी नुस्तेंय जाय. नुस्तें म्हळ्यार कितें? प्रोटीन सोर्स. आता नॉर्था कितें आसता? चडशे लोक कितें खातात? चपाती. चपाती बी फायबर आसता प्लस कार्बोहायड्रेट आसता. ओके. बट कितें मेनली आमगे बॉडी फुडा भितर कितें आसता सांग?
एसेन्शियल अमिनो ऍसिड्स एसेन्शियल बायोमॉलिक्यूल किती असतात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट इतलं कळलं आता व्हायटमिन्स आणि किती सांग व्हायटमिन्स आणि मिनरल्स किती जाय डे टू डे बॉडीची फंक्शनिंगा लागून व्हायटमिन्स आणि मिनरल्स जाय ओके बट चड क्वांटिटीन जाय व्हायटमिन्स आणि मिनरल्स चड क्वांटिटीन जाय पडटा ना ते मिलीग्रॅमान जाय आमकां मिलीग्रॅम्स मायक्रोग्रॅम्सान आमकां व्हायटमिन्स आणि मिनरल्स जाय पडटा बट चड क्वांटिटी कितें जाय खंयचे अमिनो ऍसिड हे जाय बायोमॉलिक्यूल जाय प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट हे चड गरजेचे विदाउट दिस टू कितें म्हणू शकता तूं एसेन्शियल बायोमॉलिक्यूल्स तूं बरें लायफ तुजी जिवपा शकना तूं चड दीस मेरेन ओके तूं म्हणटालो प्रोटीनाची आपूण सर्वायव करतलो तूं बारीक जातलो प्रोटीनाची सवय केला किटो डायट म्हणटा तेका तुमकां थोडे कोणें पळयलें जाल्यार किटो डायट म्हणटा किटो डायट कितें करता लोक प्रोटीनच खातात सी प्रोटीनय खाते लोक चडशे मेजर पर्सन कितें आसता तेंचो प्रोटीनाचो 200-300 कंज्यूम करता तेमी प्रोटीन हय किटो सँडविच जाले ते जाले इतलो खबर ना म्हाका ओके व्हड ओके vitamins and minerals are also play a major role in the functioning of organism vitamin mineral जाला की जातले ह्यूमन कितें हिमोग्लोबिन कितें म्हणटा पळय डिफिशियन्सी कित्याक लागून जाता व्हायटमिना कमी आसा कितें व्हायटमिन ना तेजेर सांग मिनरल खंयचे मिनरल ना आयनाची कमी आहा बट ते बी एसेन्शियल इट ऑल्सो प्लेज अ इम्पॉर्टंट रोल इन द फंक्शनिंग ऑफ ऑर्गॅनिझम हे कळ्ळें क्लियर बायोमॉलिक्युलर डेफिनेशन कितें दे आर द केमिकल कंपाउंड्स found in the living organism and these chemicals are composed of mainly carbon, hydrogen, oxygen, nitrogen, sulfur and phosphorus. Biomolecules are what? Organic molecules and they are what? Building blocks of life. And what perform kara sangte mi? They perform important functions in the living organism and they are also responsible for the growth of the organism. Itlu zale. In the living system mainly biomolecule kiti asta sang? In the living system मेन बायोमॉलिक्यूल किती आहे कार्बोहायड्रेट प्रोटीन्स लिपिड्स न्यूक्लिक ऍसिड एक्सेट्रा न्यूक्लिक ऍसिड खंय असता इनसाइड द सेल न्यूक्लियस असता पळय तितून कितें असता न्यूक्लिक ऍसिड असता डीएनए डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड आरएनए बी असता विसरला मरे इथं तरी खबर आहे न्हू हा जिओ स्टुडंट्स हा इथलं तरी कळलं हा ओके मिनरल्स कळटलेत तुमकां जिओ स्टुडंट मिनरल्स तुमकां मेन बिल्डिंग ब्लॉक तुमगेलो आतां कित्याक आतां कितें पळय आतां कितें शिकताले आमी 1 बाय 1 आमकां शिकताले सांग एक बायोमॉलिक्युला भितर आमी 1 बाय 1 स्टडी करतले एक बायोमॉलिक्युला आमी 1 बाय 1 स्टडी करतले मेनली कितें आसता सांग सिस्टम लिव्हिंग सिस्टमा भितर कार्बोहायड्रेट असता प्रोटीन असता न्यूक्लिक ऍसिड असता ओके बट आमकां शिकता सांग आमगे टॉपिका भितर कितें कार्बोहायड्रेट आसा आनी कितें प्रोटीन्स आसा आनी व्हायटमिन्स आसा आनी लास्टा न्यूक्लिक ऍसिड लास्टा कितें न्यूक्लिक ऍसिड लिपिड्स ना आमगेलो तुमी शिकला लिपिड्स खबर तरी हा ना मुगो खबर तरी ना मुगो म्हटलं ओके आता कितें कार्बोहायड्रेट्स मेनली खंय मेळटा सांग हू आर द प्रायमरी सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट्स plants are the primary source of carbohydrate okay photosynthesis करून कितें मेळटा प्लांटा कितें फॉर्म जाता स्टार्च फॉर्म जाता आणि स्टार्च कितें एक कार्बोहायड्रेट इट इज एन एग्जांपल ऑफ कार्बोहायड्रेट ओके कार्बोहायड्रेट आमकां मेजर सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट खंयच्यान मेळटा प्लांट्स हय न्हू शीत तांदूळ प्लांट रांदता तेन्ना शीत जाता तें जालें कळ्ळें कितें म्हणटा तें हांव मेजर सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट कितें प्रोटीन कितें मेजर सोर्स ऑफ प्रोटीन एनिमल्स प्रोटीन मेजर सोर्स ऑफ प्रोटीन ते कितें प्लांट प्रोटीन तेजो कितें काय आसना सोया चंक्स खायल्यार कितें हे बी जावं शकता कितें म्हळ्यार ब्रेस्ट बी येता कोण कोणा म्हळ्यार एस्ट्रोजन लेवल वाडटा सोयाबीन खायल्यार हाय कन्झम्पशन केल्यार एस्ट्रोजन लेवल वाडटा सारकें मरे एस्ट्रोजन लेवल वाडटा मॅन बुब्स बी येता आयकला मॅन बुब्स आयकला आसतलो ओके सोड carbohydrate are what are primarily produced by plants they are primarily produced by plants what झाले and they are what large groups कळताक बारीक करपाक मेळटा they are large
very large group naturally occurring organic compound. Naturally occurring okay organic compound. Biomolecules are what? Large बायोमोलिक्यूल भाई कहना याद हो कार्बोहाइड्रेट क्या होता छोटा नहीं होता है कार्बोहाइड्रेट बहुत लंबा चेन होता है ये मतलब क्या दे आर वेरी लार्ज ग्रुप नॅचरली अकरिंग ऑर्गॅनिक कंपाउंड दे आर व्हेरी लार्ज ग्रुप आणि किती नॅचरली अकरिंग ऑर्गॅनिक कंपाउंड्स मग सांग चडशे मेळना कार्बोहायड्रेट फुल अर्था भितर सगळ्यात चड अबांडंट बायोमॉलिक्यूल तो किती कार्बोहायड्रेट प्लांट सगळ्यात चड मग सांग मनशाकिनी चड किती हा प्लांट्स किती करता लाईट घेता आणि किती करता कार्बोहायड्रेट्सान कन्वर्ट करता तेका म्हणल्यार स्टार्चान कन्वर्ट करता सो सगळ्यात चड मेळपी बायोमॉलिक्यूल वर्ल्डा भितर खंयचो का तेच किती कार्बोहायड्रेट आणि तेजो सायज किती असता बरो लार्ज कळ्ळें हा डेफिनेशन पळय आता तुका कोणे विचारले व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कार्बोहायड्रेट कार्बोहायड्रेट आर व्हॉट ऑप्टिकली एक्टिव्ह कंपाउंड्स ऑप्टिकली एक्टिव्ह कंपाउंड्स म्हणल्यार कितें तो कितें करतलो तुम्ही शिकला न्हू तुमकां हें शिकयलें पळय सरान शिकयलें पळय पोलरायझिंग एक्सपेरिमेंट शिकयल्लो पळय आता फॉर एक्झाम्पल कितें आसता सांग आमी प्लेन पोलरायज्ड लायट आमी कितें करता स्ट्रायक करतात कोणाचेर ऑर्गॅनिक कंपाउंडाचेर आनी जो प्लेन पोलरायज्ड लायट सपोज रोटेट जालो आयदर डेक्स्ट्रो ऑर लिवो कितें मेळटा त्या कंपाउंडाक कितें म्हणटाले आमी ऑप्टिकली एक्टिव्ह कंपाउंड सो बायो हो कितें कार्बोहायड्रेट कितें एक तरेचो ऑप्टिकली एक्टिव्ह कंपाउंड सपोज जाल्यार प्लेन पोलरायज्ड लायट पास करतलो क्या जातलें प्लेन पोलरायज्ड लाइट पास करतलो क्या जातलें सांग क्या जातलें ऑर्गॅनिक तो क्या जातलो प्लेन पोलरायज्ड लाइट जातो क्या जातलो बँड जातलो आयदर डेक्स्ट्रो ऑर लिवो कळ्ळें आतां पळय कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली एक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी म्हणल्यार कितें चड OH ग्रुप आसता तितून भितर अशें करून पयलें आसतालो पॉलीहायड्रॉक्सी म्हणल्यार म्हणटात एकाकिनी चड हायड्रॉक्सी ग्रुप आसा हांगा पळय तुम्ही पयलें आसतलें तर चेना भितर पॉलीहायड्रॉक्सी आल्डिहाइड आसतलो नाल्यार कितें आसतलो आल्डिहाइड आसतलो नाल्यार कितें आसतलो कीटोन पॉलीहायड्रॉक्सी आल्डिहाइड आसता नाल्यार केन्ना आल्डिहाइड आसता नाल्यार कितें आसता केन्ना कितें आसता कीटोनी लागलेलो आसता आल्डिहाइड आसूं शकता कीटोनी आसपाक शकता तेच कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली एक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी म्हळ्यार कितें त्या कार्बोहायड्रेटा पैकी कितें आसतलें सांग मोर देन वन OH ग्रुप प्रेझेंट आसतले कितें कार्बोहायड्रेटा पैकी कितें आसतलें मोर देन वन OH ग्रुप प्रेझेंट आसतले पळय आसा बी हांगा आनी कितें आसतलें सांग आयदर तो आल्डिहाइड आसतलो नाल्यार कीटोन आसतलो पॉलीहायड्रॉक्सी आल्डिहाइड ऑर कीटोन कार्बोहायड्रेट्स आर व्हॉट ऑप्टिकली एक्टिव्ह कंपाउंड्स ऑप्टिकली एक्टिव्ह कंपाउंड्स पॉलीहायड्रॉक्सी आल्डिहाइड ऑर कीटोन दुसरं डेफिनेशन किती सांगते का दुसरं डेफिनेशन किती दोन डेफिनेशन दिलाय दुसरं डेफिनेशन किती सपोज हांव खंयच्याय कंपाउंडाक कितें करता हायड्रोलाइज म्हणल्यार कितें ब्रेक करता H2O ब्रेक करता हायड्रोलायसिस करता तेजो आमकां सपोज कितें मेळटा असलो ग्रुप मेळटा आमकां सपोज असलो ग्रुप मेळटा पॉलीहायड्रॉक्सी ग्रुप मेळटा जाल्यार बी कितें म्हणटा आमी आल्डिहाइड एक कंपाउंडाक कितें केलो हायड्रोलिसिस केलो कंपाउंडाचो आनी आमकां असलो मेळ्ळो पॉलीहायड्रॉक्सी आल्डिहाइड नाल्यार कीटोन मेळ्ळो तेका बी कितें म्हणटात आमी कार्बोहायड्रेट म्हणटात सारकें न्हू सपोज एक खंयचोय कंपाउंड तेका हांवें ब्रेक केलो हायड्रोलायसिस केली आनी म्हाका कितें मेळ्ळें पॉलीहायड्रॉक्सी आल्डिहाइड नाल्यार कीटोन मेळ्ळें तेका बी कितें म्हणटाले आमी कार्बोहायड्रेट तेच पळय कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली एक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी आल्डिहाइड ऑर कीटोन ऑर a compound which produce such units on hydrolysis compound सपोज हायड्रोलाइज केलो आनी म्हाका कितें मेळ्ळें असलेच युनिट्स मेळ्ळे सच युनिट्स म्हणल्यार कितें पॉलीहायड्रॉक्सी आल्डिहाइड कीटोन मेळ्ळें जाल्यार ह्या कंपाउंडाक कितें म्हणटालो हांव कार्बोहायड्रेट कळ्ळें न्हू कंपाउंड कितें आसता कार्बोहायड्रेट म्हणल्यार कितें तितून कितें आसतलें भरपूर OH ग्रुप आसतले आनी कितें आसूं शकता आयदर कितें आसतलो आल्डिहाइड ग्रुप आसतलो तेजेर नाल्यार कीटोनिक ग्रुप आसतलो त्या ग्रुपाक कितें म्हणटा आमी त्या एका बायोमॉलिक्यूल कितें म्हणटा आमी कार्बोहायड्रेट कार्बोहायड्रेटचा जो जनरल फॉर्म्युला किती असता CxH2OY जनरल फॉर्म्युला कार्बोहायड्रेटचा जो जनरल फॉर्म्युला कोणी विचारलो जनरल फॉर्म्युला किती असता CxH2OY
कार्बो म्हणल्यार कितें पळय, कार्बोहायड्रेट नाव हेजेनूच पडलें. कार्बो हायड्रेट म्हळ्यार वॉटर, कार्बोहायड्रेट नाव कशें दिला कार्बोहायड्रेट. कार्बो म्हळ्यार कार्बन, हायड्रेट म्हळ्यार H2O. सो ओके, and that's why they are considered as hydrides of carbon. ओके, या फॉर्म्युला लागून तर कितें म्हणटा आमी, हायड्राइड्स ऑफ कार्बनूय म्हणटा कोणाक, कार्बोहायड्रेटाक. दॅट्स वाय दे आर कन्सिडर्ड एज हायड्राइड्स ऑफ कार्बन. हायड्राइड्स ऑफ कार्बन. तुमकां कोणे विचारले why carbohydrates are called hydrides of carbon? Because they have general formula this, that's why they are called hydrides of carbon. Okay, clear? Glucose किती एक ग्लुकोज म्हाका सांग, एक कार्बोहायड्रेट न्हू. ग्लुकोज कार्बोहायड्रेट ब्रेक केला कितें मेळटा, ग्लुकोज मेळटा. C6 तुमकां आता खबर असेल, बच्चा बच्चा जानताय, ल्हानसान शिकला बीन. C6H12O6 हो कितें सांग, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज सारखे. आणि हो फिट जाता पळय, इट फिट्स इन द फॉर्म्युला C6H6H2O6. आता पळय एका 2 हेजे मल्टिप्लाय करता जातली सांग, 12 जावचे ना. H12 पळय 6 into 2 कर क्या मेळटा 12, O into 6 कर क्या मेळटा 6. मतलब ये फॉर्मूला परफेक्टली फिट होता है ग्लूकोज के लिए. मतलब क्या, ग्लूकोज एक कार्बोहाइड्रेट है, एक छोटा ब्रेक करने के बाद कार्बोहाइड्रेट मिलेगा. और क्या है ये किसमें फिट होता है, इस फॉर्मूला में फिट होता है. मतलब ये क्या है, ग्लूकोज. ग्लूकोज क्या है बताओ, कार्बोहाइड्रेट है. तो क्या क्या बताया, क्या हुआ बताया, ग्लूकोज भी फिट हुआ. देखो ग्लूकोज तो कार्बोहाइड्रेट है इसलिए फिट हुआ इस स्ट्रक्चर के अंदर. लेकिन ये वो जो फॉर्मूला है ना, ये ज्यादा अच्छा नहीं है. क्यों, एसिड भी फिट झालो तो भीतर, एसिड भी फिट झालो. But all compounds that fits in this formula may not be classified as carbohydrate. Why विचारले. और फॉर्मूला भीतर किती एक्झाम्पल पळय हां, और किती कोणाचं एक्झाम्पल सांग, एसिडिक एसिड या इथेनॉइक एसिड. हो भी फिट जाता है फॉर्मूला भीतर, बट हो एसिड न्हू, हो कार्बोहायड्रेट होय. ग्लुकोज इज एक्झाम्पल ऑफ कार्बोहायड्रेट. ग्लुकोजा कार्बोहायड्रेट ब्रेक केला कितें मेळटा, ग्लुकोज मेळटा. एसिडा ब्रेक केल्यार आमकां हे मेळटा, कितें मेळटा, एसिड. कितें कार्बोहायड्रेट. तर सुद्दां तो फिट जाता ह्या फॉर्म्युला भितर. दॅट्स वाय कितें सद्दी ह्या फॉर्म्युलाचेर आमकां कितें रिलाय रावूंक जायना. सद्दी हो फॉर्म्युला आमकां कार्बोहायड्रेटूच दितलो अशें गरज ना. केन्ना केन्ना दिवपाक शकता, सेम दुसरो ग्रुप कंपाऊंड हा पळय तोच सेम ह्या फॉर्म्युला भितर फिट जावपाक शकता. ते लागून कितें म्हणटा सांग, हो जो जनरल फॉर्म्युला दिला पळय तो सद्दां आमकां कितें सांगचो ना की तो कार्बोहायड्रेट. सद्दी आमकां तो हेल्प करचो ना की हो कितें कार्बोहायड्रेट, श्योर कार्बोहायड्रेट आसतलो ते गॅरंटी ना. कित्याक सांग, एसिड कितें करता, हे फॉर्म्युला कितें करता, सॅटिस्फाय करता. जनरल फॉर्म्युला बी हो सॅटिस्फाय करता. दॅट्स वाय कितें, बट इट इज नॉट अ कार्बोहायड्रेट. कळ्ळें, इतलें कळ्ळें, क्लियर. शुगर इज ऑल्सो अ कार्बोहायड्रेट. कसले साखर खाता पळय तुमी ते बी कार्बोहायड्रेट. कसले शुगर खाता ते कितें कार्बोहायड्रेट. चपाती जाले, कसले हे जाले, कसले शुगर खाता पळय तुमी ते कितें कार्बोहायड्रेट. ब्रेड खायले ते बी कितें कार्बोहायड्रेट. स्वीट टेस्ट करता मरे, जेन्ना तूं एका कार्बोहायड्रेटाच्यान च्यू करता कित्याक येता टेस्ट येता, स्वीट टेस्ट येता. दॅट मीन्स कितें, शुगर इज एन एक्झाम्पल ऑफ, शुगर इज ऑल्सो अ कार्बोहायड्रेट. याद दवरा, शुगर एक कार्बोहायड्रेट, याद उरपा जाय. शुगर कितें एक कार्बोहायड्रेट. कॉमनली यूज शुगर इन होम्स. साखर कॉमन हे कितें म्हणटा आमी, कॉमन शुगर. हे शुगर कितें है, इट इज मेड अप ऑफ सुक्रोज. गन्ने के रस को बोलते हैं सुक्रोज. कॉमनली यूज्ड शुगर इन आवर होम्स इज कॉल्ड सुक्रोज. एंड सुक्रोज कितें है, एक कार्बोहाइड्रेट. दूध के अंदर भी क्या होता है, शक्कर होता है, उसको क्या बोलते हैं, लैक्टोज. ओके, लैक्टोज म्हणटा तेका, लैक्टोज. ठीक है, शुगर्स प्रेजेंट इन मिल्क इज कॉल्ड लैक्टोज. लैक्टोज शुगर म्हणटा तेका. आणि लैक्टोज भी कितें, इज एन एक्झाम्पल ऑफ कार्बोहाइड्रेट. ऑल शुगर्स आर व्हाट, कार्बोहाइड्रेट. ओके, कॉमनली यूज शुगर कितें है इन आवर होम्स, सुक्रोज. दूध के अंदर कौन सा शुगर होता है, लैक्टोज. ठीक है, क्लियर, श्योर न्हू, कळटा मुगो. आता कितें आमी क्लासिफाय करतले, कार्बोहायड्रेट आमी क्लासिफाय करतले बेस्ड ऑन their हायड्रोलिसिस. कार्बोहायड्रेट्स कार्बोहायड्रेट आर ऑल्सो कॉल्ड एज सॅकराइड्स.
कार्बोहायड्रेट सॅकराइड्स म्हणतात. कार्बोहायड्रेट किती म्हणतात? सॅकराइड्स म्हणतात. तू कोणे म्हणलो सॅकराइड्स? ऑलिगोसॅकराइड, मोनोसॅकराइड. सॅकराइड म्हणल्यार कितें? कार्बोहायड्रेट. सॅकराइड म्हणल्यार कितें? कार्बोहायड्रेट. इन ग्रीक कितें म्हणतात? इन ग्रीक कार्बोहायड्रेट्स कितें म्हणतात? सॅकराइड्स म्हणतात. आणि सॅकराइड्सचो मिनिंग कितें? शुगर. सॅकराइड्स म्हणल्यार कितें? शुगर. कळ्ळें? आणि शुगर सांगल पळय, शुगर कितें? एक कार्बोहायड्रेट. आता आमी कितें करतले तेका? कार्बोहायड्रेटा क्लासिफाय करतले बेस्ड ऑन दिया हायड्रोलिसिस. आता मोनोसॅकराइड म्हणल्यार कितें? एक. मोनो म्हणल्यार एक. आता म्हणल्यार कितें? एक असलो कार्बोहायड्रेट तेका हायड्रोलाइज केलो, फर्दर तो हायड्रोलाइज जावचो ना, म्हणल्यार आनी तुटचो ना, ब्रेक जावचो ना. एक असलो कार्बोहायड्रेट तेका तेजी हायड्रोलिसिस केली. हायड्रोलिसिस म्हणल्यार कितें? ब्रेकिंग केली, हायड्रोलिसिस केली, तो ब्रेक जातलो ना, आणि धाकटो युनिट्स मेळटले आमकां ना. तसले आमी कार्बोहायड्रेट कितें म्हणटात? मोनोसॅकराइड म्हणटात. सॅकराइड म्हणल्यार कितें? कार्बोहायड्रेट. सांगलो पळय, सॅकराइड म्हणल्यार कितें? कार्बोहायड्रेट. एक असलो कार्बोहायड्रेट जेका हायड्रोलाइज करप मेळना फर्दर, कळ्ळें? इनटू सिंपलर आणि धाकटो म्हणल्यार आनी सिंपलर पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड या किटोनान तेका कन्वर्ट करपाक मेळना, आनी धाकटो करपाक मेळना. तू खबर आहा कार्बोहायड्रेट्स म्हणल्यार कितें? आर ऑप्टिकली एक्टिव्ह कंपाउंड्स विच आर मेनली विच हॅज व्हॉट? पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड नाल्यार किटोन. तेका आनी ब्रेक करपाक मेळना. एक असलो मोनोसॅकराइड, एक असलो मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड म्हणल्यार कितें? तेजी सपोज हायड्रोलिसिस केली, हायड्रोलिसिस केली, कितें? हायड्रोलिसिस केली, तो हायड्रोलाइज जातलो ना. हायड्रोलिसिस केली बट तो फर्दर हायड्रोलाइज जातलो, आणि धाकटो सिंपलर ग्रुप मेळटलो आमकां, आणि धाकटे युनिट्स मेळटले. धाकटे युनिट्स आणि धाकटे युनिट्स ऑफ कार्बोहायड्रेट मेळटले ना. एक्झाम्पल कितें? एक्झाम्पल कितें? ग्लुकोज, फ्रुक्टोज, रायबोज एक्सेट्रा. तू खबर आहा न्हू, कार्बोहायड्रेट ब्रेक केला कित्याक मेळटा? स्टार्चा ब्रेक केला कित्याक मेळटा? ग्लुकोज. आणि ग्लुकोजा ब्रेक करपाक मेळना. ग्लुकोज इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ कितें म्हणू शकता तू? कार्बोहायड्रेट. तेका लागून ताका म्हणटा आमी मोनोसॅकराइड. एक पट दुसरो ग्लुकोजाचो हायड्रोलिसिस करपाक वयतलो, तो हायड्रोलाइज जातलो ना. म्हळ्यार कितें? फर्दर हायड्रोलाइज जावचो ना तू इनटू सिंपलर युनिट्स ऑफ पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड या किटोन. म्हळ्यार एक्चुअली कितें म्हणपाचें तो? कार्बोहायड्रेट म्हणपाचें तो. ओके, आनी धाकटो कार्बोहायड्रेट जावचो ना. तेका ब्रेक केल्यार ब्रेक जावचोच ना तो. देर आर बॉडी भितर कितले अशें नॅचरली कितले असतात अशें करून हे मोनोसॅकराइड्स प्रेझेंट असतात नेचरा भितर? 20 मोनोसॅकराइड्स प्रेझेंट असतात नेचरा भितर. प्रेझेंट नेचरा भितर कितें आसा? 20 मोनोसॅकराइड्स प्रेझेंट असतात. म्हळ्यार कितें? हे 20 मोनोसॅकराइड्स आसा तो हायड्रोलाइज करपाक वयतलो, हायड्रोलाइज जातलो तो इनटू सिंपलर पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड या किटोन ना. तेका कितें म्हणटा आमी? मोनोसॅकराइड्स. The carbohydrate which cannot be hydrolyzed further to give simple units of polyhydroxy aldehyde or ketone. There are कितले आय असतात नेचरा भितर? कितले मोनोसॅकराइड्स प्रेझेंट असतात? 20 नोन. आणि बी जाऊ शकता, रिसर्च केला आणि बी मेळत. नोन. एक्झाम्पल कितें? ग्लुकोज, फ्रुक्टोज, रायबोज एक्सेट्रा. ग्लुकोज हायड्रोलाइज केला आणि आमकां धाकटो मेळटलो युनिट. पळय चेक करा मेळटा जाल्यार मेळना. हायड्रोलाइज करप मेळना तेका. ग्लुकोज हायड्रोलाइज करप मेळना. फ्रुक्टोज खंय आसता सांग? फ्रुक्टोज खंय आसता? फ्रुक्टोज बी एक शुगर. ग्लुकोज शुगर. शुगर म्हणल्यार कार्बोहायड्रेट. ते आमकां सदां उलोवन जालें. ओके. फ्रुक्टोज खंय आसता? ज्युसा भितर. ज्यूस, ऑरेंज ज्यूस, मोसंबी ज्यूस, कितें आसता गो? वॉटरमेलन ज्यूस, सगळे ज्यूस, एप्पल ज्यूस, सगळे ज्युसा भितर कितें आसता? फ्रुक्टोज असता. आणि कितें? रायबोज. रायबोज काय असता? रायबोज काय असता? रायबोज काय असता? रायबोज खबर ना? रायबोज खबर ना? शुगर, मेन शुगर तो. आरएनए भितर रायबोज शुगर ना जाल्यार ओके. बेस तो खबर आहा न्हू? न्यूक्लियोटाइड. चड तुमकां आनी कितें? तुमकां बायो शिकत ना. रायबोज असता. आणि डीएनए भितर कितें असता? डीऑक्सी रायबोज असता. ओके, खबर आहा? असो छोट. ग्लुकोज, फ्रुक्टोज एंड रायबोज आर व्हॉट? मोनोसॅकराइड्स. कित्याक? They are the carbohydrates which cannot be further hydrolyzed into simpler units of polyhydroxy aldehyde or ketone. कितले मोनोसॅकराइड प्रेझेंट असतात टोटल?
20 नोन एक्झाम्पल सांगा जे तुमकां खबर आहा ग्लुकोज फ्रुक्टोज रायबोज आणि कितें ग्लुकोज उदका भितर डिजॉल्व जाता खंयचे तुवें ग्लुकोज पयलो गो बाबा तेल बी घाली कितें गो ते लिपिड्स ते ऑयला भितर हे असता फॅट मॉलिक्युल्स असतात हांवें फर्स्ट टायम आयकलें मुगे मोनोसॅकराइड्स आर वॉटर सोलेबल ओके उदका भितर घायला घेतले डिजॉल्व जातले सो आयच्या खातीर बंद आता काल कितें शिकलेलें आमी मोनोसॅकराइड म्हणल्यार कितें तेका फर्दर हायड्रोलायज करपाक मेळटा मोनोसॅकराइड्स सपोज हायड्रोलायज करपाक मेळना जाल्यार आमकां सिंपल आनी धाकटो युनिट्स मेळटलो ऑफ सिंपलर युनिट्स ऑफ पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड कितें मेळटलो एक्स्ट्रा ना आनी ब्रेक जायना तो तसले कंपाउंड्स कितें म्हणटा आमी मोनोसॅकराइड्स टेक एन एक्झाम्पल ऑफ कार्बोहायड्रेट कितें सांग एक्झाम्पल खंयचे सगळे सांग ग्लुकोज जालो मागीर फ्रुक्टोज जालो आनी कितें रायबोज एक्झाम्पल्स ऑफ मोनोसॅकराइड आनी कितें सांगलेलें देर आर 20 नोन मोनोसॅकराइड्स फाउंड इन द नेचर आमकां नोन आहा ते आमकां ओके मागीर कितें सांगलें वॉटर सोलेबल कितें मोनोसॅकराइड आसता तो वॉटर सोलेबल सारकें आता ऑलिगोसॅकराइड्स म्हणल्यार कितें सपोज ऑलिगोसॅकराइड कितें एक तरेचो कार्बोहायड्रेट ऑलिगोसॅकराइड म्हळ्यार एक तरेचो कार्बोहायड्रेट सपोज ताका हायड्रोलायज केलो न्हू सपोज ताका हायड्रोलायज केलो आमकां कितें मेळटलो 2 ते 10 कितें मेळटले मोनोसॅकराइड मेळटले कळ्ळें कितें म्हणलें ऑलिगोसॅकराइड कितें एक तरेचो कितें कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट ताका सपोज हायड्रोलायज केलो आमकां कितें मेळटले 2 टू रेंज दिला तेणी कळ्ळें 2 to 10 सपोज तुका युनिट्स मेळ्ळे कोणाचे मोनोसॅकराइडाचे ताका कितें म्हणटा आमी ऑलिगोसॅकराइड म्हळ्यार कितें अ कार्बोहायड्रेट डेट इल्ड 2 to 10 मोनोसॅकराइड युनिट्स इल्ड म्हळ्यार कितें ब्रेक करतकीर आमकां कितें मेळटलो 2 to 10 कितें मेळटलें आयदर 2 मेळपाक शकता आयदर 3 मेळपाक शकता 4 मेळपाक शकता 5 मेळपाक शकता 6 मेळपाक शकता 7 मेळपाक शकता अप टील 10 ते सगळ्यांक एका कितें म्हणटा सांगा आमी ते सगळ्याक एका कितें म्हणटात एका म्हळ्यार सपोज 2 मोनोसॅकराइड मेळ्ळे ताका बी ऑलिगोसॅकराइड म्हणटले 6 मोनोसॅकराइड मेळ्ळे ताका बी कितें म्हणटले ऑलिगोसॅकराइड रेंज कितें फ्रॉम 2 to 10 सपोज ऑलिगोसॅकराइड सपोज हायड्रोलायज केलो म्हाका कितें मेळटले 2 ते 10 मोनोसॅकराइड मेळटले ओके ओके इतली इजी कार्बोहायड्रेट डेट इल्ड 2 to 10 मोनोसॅकराइड युनिट ऑन हायड्रोलिसिस इतलें कळ्ळें आतां म्हाका सांग ऑलिगोसॅकराइडा भितर कितें आसता तर तेजी कॅटेगरी आसता डायसॅकराइड ट्रायसॅकराइड टेट्रासॅकराइड पेंटासॅकराइड बट तुमच्या सिलेबसा कितें आहा ओन्ली डायसॅकराइड आनी ट्रायसॅकराइड बट चडशे मेनली कितें आहा खबर आहा मेनली डायसॅकराइड इम्पॉर्टंट डायसॅकराइड म्हळ्यार कितें आसता सांग डाय म्हळ्यार कितें 2 सॅकराइड म्हळ्यार 2 मोनोसॅकराइड ओके सपोज कितें डायसॅकराइड सपोज हायड्रोलायज केलो डायसॅकराइड सपोज हायड्रोलायज केलो म्हाका कितें मेळटलो 2 मोनोसॅकराइड मेळटले gives only 2 monosaccharide on hydrolysis clear example कितें डायसॅकराइडचे एक्झाम्पल्स कितें माल्टोज लॅक्टोज आणि सुक्रोज ओके लॅक्टोज काय असता दुधा भितर जो शुगर असता कितें म्हणटा आमी लॅक्टोज सुक्रोज म्हणल्यार कितें जे आमी ते कॉमन शुगर यूज करता पळय साखर यूज करता चाये बी घालपाक कितें बी तुका घरा यूज करता फोमा यूज करता ते कितें सुक्रोज आणि माल्टोज म्हणल्यार कितें ते तुम्ही हे बी बाबा जेन्ना तुम्ही चपाती बी तुमचे च्यू करता पळय तुका माल्टोसान कन्वर्ट जाता ते ओके आमी म्हणटा पळय सिंपलर शुगर तुम्ही ल्हान आसतना शिकले आसतले पळय जेन्ना आमी हे बी स्वीट ब्रेड बी खाता आमी कितें जाता आमी तोंडा भितर कितें आसता सलायवरी अमायलेज आसता तो कितें करता ते कितें करता कार्बोहायड्रेटा ब्रेक करता इनटू सिंपल शुगर तुमकां शिकयलें सिंपल शुगर बट हांगा सिंपल शुगर खंयचो शुगर तो माल्टोज शुगर तो हे कळ्ळें आनी ट्रायसॅकराइड आसतले सांग एक असलो ट्रायसॅकराइड म्हणल्यार कितें ताका सपोज हायड्रोलायज केलो कितें मेळटलें आमकां 3 मोनोसॅकराइड मेळटले ताका कितें म्हणटाले आमी ट्रायसॅकराइड हायड्रोलायज केल्यार समज इजी आहे बहुत आसानी आहे कळ्ळें लोक कन्फ्यूज जातात ऑलिगोसॅकराइड आनी डायसॅकराइड आनी ट्रायसॅकराइड भितर कन्फ्यूज जातात ऑलिगोसॅकराइड एक रेंज दिता 2 to 10 सपोज आमकां कितें मेळ्ळें सपोज ऑलिगोसॅकराइड कितें केलो हायड्रोलायज केलो आमकां कितें मेळ्ळो 2 ते 10 मेरेन म्हाका कितें मेळ्ळें मोनोसॅकराइड मेळ्ळें जाल्यार कितें म्हणटाले ताका ऑलिगोसॅकराइड तेजी अंडर कॅटेगरी ती हेच्यात सब डिव्हिजन ते हो एक वायड रेंज दिता हो कितें डायसॅकराइड म्हळ्यार कितें 2च 3 म्हळ्यार कितें ट्रायसॅकराइड म्हळ्यार 3 ओके हेचे एक्झाम्पल्स ना आतां पळय तूं म्हणलें ना हांवें सांगलें न्हू सुक्रोज कितें एक डायसॅकराइड सारकें ताका हायड्रोलायज केल्यार कितें मेळटा खबर आहा सुक्रोज विचारतात ऑन हायड्रोलायसिस ऑफ शुगर सुक्रोज ओके कितें मेळटलें तुका
ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मेळटले. ह्या दोन. सुक्रोजा जेन्ना आमी ब्रेक करता पळय, सुक्रोजा आमी ब्रेक करता आमकां कितें मेळटले? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मेळटले. ओके. माल्टोजा ब्रेक केला कितें मेळटले? दोन कितें मेळटले? ग्लुकोज. 2 ग्लुकोज मॉलिक्यूल मेळटले. माझं तेतून कितें कळ्ळें तुका? सुक्रोज मेड अप ऑफ वॉट? एक ग्लुकोज मॉलिक्यूल, तेजो लिंकेज आसतलो. लिंकेज आसतले फ्रुक्टोज मॉलिक्युला वांगडा. ते हायड्रोलाइज केला कितें मेळटलें आमकां? 2 सेपरेट ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. कळ्ळें? ते लागून डायसॅकराइड न्हू. माल्टोज कितें आसता? माल्टोजा भितर कितें आसता सांग? 2 शुगर मॉलिक्यूल जेन्ना जॉइन जाता पळय ताका आमी कितें म्हणटात? माल्टोज. ते हायड्रोलाइज केला कितें मेळटलें आमकां? 2 सेपरेट कितें मेळटले? ग्लुकोज मॉलिक्यूल मेळटले. लॅक्टोज म्हणल्यार कितें आसतलें सांग? लॅक्टोज जेन्ना हायड्रोलाइज करता, लॅक्टोज काय आसता? दुधा भितर आसता. तेका हायड्रोलाइज केला कितें मेळटलो? एक ग्लुकोज आणि एक गॅलॅक्टोज. कळ्ळें? आणि हे दोन्ही कितें सांग? हे सगळं शुगर. सिंपल शुगर. एक हायड्रोलाइज करपाक मेळटा आणि ना. हे मोनोसॅकराइड्स न्हू. मोनोसॅकराइड फर्दर हायड्रोलाइज करपाक मेळना इनटू सिंपलर पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइडिया कीटोन. हे शिकले. आता पॉलीसॅकराइड हे वॉटर सोल्युबल हा. ऑलिगोसॅकराइड्स म्हणजे 2 to 10 मोनोसॅकराइड कोण दिता पळय ते सगळे कितें वॉटर सोल्युबल. सो डायसॅकराइड बी आसतलो वॉटर सोल्युबल, उसी कॅटेगरी अंदर आया ना. आणि ट्रायसॅकराइड बी आसतलो वॉटर सोल्युबल. क्लियर. आता पॉलीसॅकराइड कितें आसतात? वॉटर इनसोल्युबल. आता पॉलीसॅकराइड्स म्हणल्यार कितें? सपोज हांव कितें पॉलीसॅकराइड घेता, हांव पॉलीसॅकराइड घेता कळ्ळें, आनी ते सपोज तेचं हायड्रोलायसिस करता, आमकां कितें मेळटले? लार्ज नंबर ऑफ कितें मेळटले? लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड्स. ते म्हणटा नंबर मेन्शन करूं ना. लार्ज नंबर म्हळ्यार कितें? 10 किनी चड आसतले. जे 10 किनी चड कितले आसूं शकता? 12, 13, 14,000, 10,000, 10 lakh, करोड. ब्रेक करून कितें मेळटलें आमकां? लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड. ताका कितें म्हणटा आमी? पॉलीसॅकराइड. आणि वॉटर कितें आसता? वॉटर इनसोल्युबल. कार्बोहायड्रेट that yield a large number of monosaccharide units on hydrolysis. लार्ज नंबर तो सांगू ना कितलो नंबर तो 10 चे चड म्हणल्यार कितें सगळे पॉलीसॅकराइड्स. ओके, इसलिए लार्ज नंबर बोला हुआ है. एग्जांपल कितें? स्टार्च, सेल्युलोज, ग्लायकोजन एक्सेट्रा. हे सगळे कितें? कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे. कॉम्प्लेक्स हेमचे भितर कितें आसता सांग? भरपूर कितें आसता? तर मोनोसॅकराइड युनिट्स असतात, जॉइंट लिंकेज असतात तेंच्यामध्ये. ओके, मोर देन 10 लेसिला लार्ज नंबर ऑफ कितें म्हणला आमी? कार्बोहायड्रेट जेन्ना कितें ताका इल्ड कार्बोहायड्रेट that yields a carbohydrate that yields a large number of monosaccharide units on hydrolysis. ताका इझी. आता चडशे जनरली ते पॉलीसॅकराइड असता पळय ते स्वीट आसनात. जनरली ते कार्बोहायड्रेट न्हू, स्वीट आसपा जाय. आतां आमी पळयलें पळय माल्टोज, गॅलेक्टोज सगळे जे असतात ते कितें आसता? ते स्वीट आसता. टेस्ट काय तुका कितें पासून तरी वेळ लागता. स्वीटनेस ते हे जाता, फील जाता. बट कितें पॉलीसॅकराइड टेस्ट करतालो न्हू, तुका केन्ना टेस्ट फील जाय म्हळ्यार रे तुका स्वीट फील जावचो ना तो. तेका लागून ताका कितें म्हणटा खबर आहा? पॉलीसॅकराइड हे बी म्हणटात, नॉन शुगर्सूय म्हणटात. कळ्ळें? पॉलीसॅकराइड्स आर नॉट स्वीट इन टेस्ट and hence they are also called non sugars. अशी विचारताले. विचारू शकता सांग? why polysaccharides are called non sugars? इझी आन्सर कितें? टेस्ट स्वीट टेस्ट करिना म्हण नॉन शुगर. येला क्वेश्चन असले. ओके, त्याला बेश्टे बरयले. तू म्हणटले हे कितें? हे तर कॉमन सेन्स. हांव तशेंच बरयतालो. याद दवरा, ट्रायसॅकराइड टेस्ट करता स्वीट आणि हे बीन, बट पॉलीसॅकराइड असता ते कितें टेस्ट स्वीट करिना. तेला कितें म्हणटा आमी? नॉन शुगर्स म्हणटा तेका. शुगर्स दे आर शुगर्स बट ते टेस्ट स्वीट करिनात. ओके, कन्फ्यूज जायना. आता कार्बोहायड्रेट आमी कितें पळय आतां कितें केलें सांग? हांवें कितें क्लासिफाय कसो केल्लो? ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलिसिस. सारकें? आतां हांव कार्बोहायड्रेट क्लासिफाय करतलो ऑन द बेसिस ऑफ रिड्युसिंग शुगर एंड नॉन रिड्युसिंग शुगर. तो खबर आहा न्हू म्हाका सांग? आल्डिहायड रिड्यूस केल्यार कितें मेळटा? आल्डिहायड रिड्यूस केल्यार कितें मेळटा? रिड्यूस केल्यार कितें मेळटा? हे तूं शिकला रे ऑर्गेनिक? कितें मेळटा? 1 डिग्री कितें? 1 डिग्री अल्कोहॉल. तेका म्हणटा रिड्युसिंग शुगर. ओके, तेका म्हणटा रिड्युसिंग शुगर. ओके, नॉन रिड्युसिंग म्हणल्यार कितें?
फंक्शनल ग्रुप चेंज जावचो तसोच उरतलो, इंटॅक्ट उरतलो, तो रिड्यूस जावचो ना, म्हणजे तो कितें अल्कोहॉलान कन्वर्ट जावचो ना. ओके, ताका म्हणटात नॉन रिड्युसिंग शुगर. क्लियर? आता रिड्युसिंग शुगर, नॉन रिड्युसिंग शुगर. पळय, रिड्युसिंग शुगर म्हणल्यार कितें, जे कार्बोहायड्रेट्स कोणा रिड्यूस करतात, टोलन्स रिएजंट आणि फॅलिंग सोल्युशन. तुम्ही ऐकलं असेल टोलन्स रिएजंट कितें, काम कितें टोलन्स रिएजंटाचो? हा, ते न्हू हांगा सांगना, तुमकां शिकयलें न्हू, सरान शिकयलें ना, टोलन्स रिएजंट शिकोवना अजुनी? हा, शिकोवना? टोलन्स रिएजंट शिकोवना? खंय शिकयलें? शिकयला? टोलन्स रिएजंट खंय यूज करतात? अरे कित्याक यूज करतात? असो सोड, इतलें विचारन टायम. कार्बोहायड्रेट विच रिड्युसेस टोलन्स रिएजंट अँड फॅलिंग सोल्युशन म्हणल्यार कितें? एक कार्बोहायड्रेट आ, सपोज एक कार्बोहायड्रेट आ, कळ्ळें? तेका हांवें रिएक्शन केलो कोणा वांगडा? टोलन्स रिएजंट नाल्यार फॅलिंग सोल्युशना वांगडा तेका कितें केलो? रिएक्ट केलो. तो कार्बोहायड्रेट कितें जातलो? रिड्यूस जातलो. कितें जातलो? रिड्यूस जातलो. सपोज एक असलो कार्बोहायड्रेट तेका टोलन्स रिएजंट आनी कितें फॅलिंग सोल्युशना वांगडा तेका रिएक्ट केलो न्हू, तो कितें जाता? रिड्यूस. तसले कार्बोहायड्रेट कितें म्हणटालो आमी? रिड्युसिंग शुगर. कितें म्हणलें? एक असलो कितें कार्बोहायड्रेट तेका सपोज हांवें कितें केलो? टोलन्स रिएजंट आनी फॅलिंग सोल्युशना वांगडा तेका कितें केलो? रिएक्ट करपाक लायलो, तो कितें जातलो? रिड्यूस. सो तसले कार्बोहायड्रेट कितें म्हणटालो? रिड्युसिंग शुगर. इजी. द कार्बोहायड्रेट विच रिड्युसेस टोलन्स रिएजंट अँड फॅलिंग सोल्युशन इज कॉल्ड रिड्युसिंग शुगर. क्लियर? आता काय असतले, एक असलो कार्बोहायड्रेट तेका रिएक्ट करता कोणा वांगडा? टोलन्स रिएजंट नाल्यार फॅलिंग सोल्युशना वांगडा, बट तो रिड्यूस जायना. तो रिड्यूस जायना, तेका कितें म्हणटालो? नॉन रिड्युसिंग. त्या कार्बोहायड्रेट कितें म्हणटालो? नॉन रिड्युसिंग शुगर. कळ्ळें? इजी. द कार्बोहायड्रेट विच डू नॉट रिड्यूस टोलन्स रिएजंट और फॅलिंग सोल्युशन इज कॉल्ड नॉन रिड्युसिंग शुगर. एक्झाम्पल पळय, रिड्युसिंग शुगर तू कितें सांगता? शुगर रिड्युसिंग शुगर कशें सांगता? त्या शुगरा भितर कितें आसतलें? फ्री अल्डिहायडिक या किटोनिक ग्रुप प्रेझेंट आसतले. फ्री अल्डिहायडिक या किटोनिक ग्रुप म्हणल्यार कितें? कंबायंड आसतना, म्हणल्यार कोणा कोणा कंबायंड आसतना, सायकला भितर पार्टिसिपेट करतना. ओके, फ्री अल्डिहायडिक आनी किटोनिक ग्रुप आसता. फ्री म्हणल्यार कितें? ते कोणा कोणा कंबायंडेड ना अशें चिंत. एक म्हणटा फ्री अल्डिहायडिक ग्रुप, कोणा कोणा जॉईन ना, दुसऱ्या कोणा बायंड नाही गेले, बायंडिंग ना. एक म्हणटा फ्री अल्डिहायडिक ग्रुप. आनी नॉन अशें बी आसता, अशें स्ट्रक्चर आसता. कितें म्हणटात? आतां फ्री जालो सांग, आतां फ्री ना. आतां कार्बोहायड्रेट ग्रुप कितें जालो सांग, अल्डिहायडिक ग्रुप कितें जालो, दुसऱ्या वांगडा लिंकेज करता, ताका कितें म्हणटा आमी? नॉन कितें म्हणटाले? नॉन फ्री अल्डिहायडिक ग्रुप या फ्री अल्डिहायडिक ग्रुप इज एब्सेंट. नॉट प्रेझेंट म्हणल्यार एब्सेंट. नॉट प्रेझेंट कितें म्हणलें? एब्सेंट म्हणपाचें. असं सोड, एक जातालें. इतलें क्लियर? रिड्युसिंग शुगर कितें सांगता? आयकय, जो भी कार्बोहायड्रेट टोलन्स रिएजंट आणि फॅलिंग सोल्यूशन रिड्यूस करता, तो कार्बोहाइड्रेट भी आसतलो रिड्यूसिंग शुगर. इससे में क्या पता चल रहा है? क्योंकि उस शुगर के अंदर क्या है? फ्री क्या है? अल्डिहाइडिक या कीटोनिक ग्रुप है. इससे में पता चलता है कि उस शुगर के अंदर क्या है? फ्री अल्डिहाइडिक या कीटोनिक ग्रुप किती आसा? प्रेझेंट. आता सपोज कितें नॉन रिड्यूसिंग शुगर सपोज तू हे करतलो, टोलन्स रिएजंट आणि फॅलिंग सोल्यूशन घालतलो, काय जातलें? तो रिड्यूस जातलो ना. म्हणल्यार कितें कळटा हांगा तेजेर? फ्री अल्डिहाइडिक आणि कीटोनिक ग्रुप प्रेझेंट ना. एक्झाम्पल कितें रिड्यूसिंग शुगराचे? एक्झाम्पल कितें? ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज, माल्टोज आर द एक्झाम्पल्स ऑफ रिड्यूसिंग शुगर. नॉन रिड्यूसिंग शुगराचे एक्झाम्पल कितें? सुक्रोज. हांगा कितें आसता? अल्डिहाइडिक ग्रुप कितें आसता? फ्री आसता. अल्डिहाइडिक आनी कीटोनिक ग्रुप कितें आसता? फ्री. हांगा फ्री आसतना हो कितें? तो एक सायकला तुका खबर आसतलें ग्लायकोसिडिक लिंकेज जाता हांगा. सो ग्लायकोसिडिक लिंकेजा लागून अल्डिहाइडिक ग्रुप फ्री आसतना. मागीर कळटलें तुमकां, स्ट्रक्चर शिकलें आनी क्लॅरिटी येतली. कळ्ळें? रिड्यूसिंग शुगर म्हणल्यार कितें? असले कितें कार्बोहायड्रेट जेका टोलन्स रिएजंट आणि फॅलिंग सोल्युशन वांगडा रिएक्ट केलो, कितें मेळटलो? तो कितें जातलो? रिड्यूस. तसले कार्बोहायड्रेट कितें म्हणटाले आमी? रिड्यूसिंग शुगर. आनी हे कितें? असले कार्बोहायड्रेट्स तेका सपोज कितें ते रिएक्ट करिनात, कोणा वांगडा रिएक्ट करिनात? टोलन्स रिएजंट वांगडा रिएक्ट करिनात आनी फॅलिंग सोल्युशन वांगडा रिएक्ट करिनात. तसो शुगर कितें म्हणटा आमी? नॉन रिड्यूसिंग शुगर. सो कित्याक नॉन रिड्यूसिंग हो? बिकॉज तेमचे कडेन कितें नासना?
फ्री अल्डिहायडिक आणि किटोनिक ग्रुप प्रेझेंट असना. एक्झाम्पल किती आहे? सुक्रोज. ओके. आणि एक्झाम्पल ऑफ प्रोड्युसिंग शुगर ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज आणि त्या माल्टोज. नेमिंग ऑफ मोनोसॅकराइड्स. नेमिंग ऑफ मोनोसॅकराइड्स. ओके. फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे किती हा एक मोनोसॅकराइड म्हणतात. शेतात मोनोसॅकराइड सपोज एक कार्बनाचं मोनोसॅकराइड. सर दोन मिनिमम 3 असतात रे. 3 कार्बन असतात मिनिमम 3. 1 और 2 3 कळत. मिनिमम 3 असतात मिनिमम. 3 कार्बनाच्या मोनोसॅकराइड आम्ही किती म्हणताले? ट्रायोज. जनरल नेम किती असतं त्याचं? ट्रायोज. 4 असल्यावर टेट्रोज. कळलं ना? ट्राय, टेट्रा, पेंटोज, यातलं हेक्झोज, हेप्टोज, ऑक्टोज, नॉनोज, ऑक्टा, डेकोज. करेक्ट. आज ऐकय सपोज किती एक पॉलिसॅकराइड त्याच्या किती हा कसं ग्रुप लागला? अल्डिहायडिक ग्रुप लागला. सपोज त्याच्या किती लागला? अल्डिहायडिक ग्रुप लागला. त्याला किती म्हणता? अल्डो ट्रायोज. असलो मोनोसॅकराइड 3 कार्बनाचा मोनोसॅकराइड त्याच्या किती लागला? अल्डिहायडिक ग्रुप लागला. त्या मोनोसॅकराइड किती म्हणता? अल्डो ट्रायोज. किती म्हणता सांग? 4 ग्रुपा किती म्हणता? अल्डो टूल्स. तू किती कळटा? अल्डोन किती कळटा तुका? अल्डोन तुका कळटा की मोनोसॅकराइड किती लागलेला हा अल्डिहायडिक ग्रुप लागलेला. तू खबर आणू की कार्बोहायड्रेट्स आर व्हॉट? पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटोन. आयदर किती असतलो कार्बोहायड्रेट किती असतलो? अल्डिहायडिक ग्रुप प्रेझेंट असतलो नाल्यार कीटोनिक ग्रुप प्रेझेंट असतलो. सपोज किती एक असलो मोनोसॅकराइड 3 कार्बनाचो. ओके. तर किती म्हणता आम्ही? ट्रायोज म्हणतात. आणि सपोज त्याच्या अल्डिहायडिक ग्रुप लागला तर काय किती म्हणता? अल्डो ट्रायोज. तो कीटोनिक ग्रुप लागल्यार कीटो ट्रायोज. तशाच किती आता 4 ग्रुप लागल्यार 4 कार्बन असल्या किती म्हणता? एका जनरल नेम किती असता? टेट्रोज. सपोज त्याच्या याला अल्डिहाइड लागल्यार अल्डो टेट्रोज आणि कीटोन लागल्यार कीटो टेट्रोज. सेम. इतलं कळलं? आता हांवें म्हणलो अल्डो हेक्झोज किती कळलं तुमका? 6 कार्बन एक असलो मोनोसॅकराइड 6 कार्बन हा आणि त्याच्या किती लागलेले हा अल्डिहायडिक ग्रुप लागलेले. कळलं? आणि कीटो ट्रायोज म्हणल्यार कीटो म्हणल्यार किती लागला? कीटोन ग्रुप लागला. कोणा वांगडा? 3 कार्बनाच्या मोनोसॅकराइडा वांगडा लागला. ऑन द बेसिस ऑफ कार्बन नंबर आहे तुमकां नेमिंग करपाक शिकयलो. नेमिंग कळ्ळें? ओके. ग्लुकोज किती इज एन एक्झाम्पल ऑफ मोनोसॅकराइड. आणि याद दवर ग्लुकोज किती असता पळय? ग्लुकोज अकर्स फ्रीली इन नेचर. Glucose occurs freely in nature as well as in combined form. तुका किती मेळटा? फ्री फॉर्मानूय मेळटा आणि कंबाइंडेड फॉर्मानूय मेळटा. दुसऱ्या कोणा कंबाइंडेड फॉर्मानूय मेळटा पळय. कंबाइंडेड फॉर्म माल्टोज किती 2 ग्लुकोज जेन्ना जॉईंट जाता तेन्ना किती मेळटा आमकां? माल्टोज. आणि त्या मंडला हायड्रोलाइज केला किती मेळटले आमकां? 2 सेपरेट ग्लुकोज. तर किती म्हणटा हांगा? फ्री फॉर्मा फ्री नाव हांगा फ्री ना. फ्री फॉर्मानूय मेळटा आणि कंबाइंड फॉर्मानूय मेळटा. क्लियर? कळटा न्हू? इतलें सांगपाचें पडटलें. ओके. ओके. इट इज प्रेझेंट इन स्वीट फ्रुट्स. तशें बरयला टेक्स्ट भितर. इट इज प्रेझेंट इन स्वीट फ्रुट्स, हनी. कित्याक मेनली कितें तुका काय मेळटाले? ग्लुकोज इन स्वीट फ्रुट्स अँड हनी. आता रिप ग्रेप्स आर ऑल्सो कंटेन कितें? ग्लुकोज इन लार्ज अमाउंट. मग सांग रिप ग्रेप्स म्हणल्यार कितें? पिकलेली. हय पिकलेली ग्रेप्स म्हणल्यार ड्राय ग्रेप्स. ते रायप सुकलोली या पिकलोली राव पया कोण म्हणा? आन्सर. याची मिनिंग कितें? सुकलेली पिकलेली. पया इंग्लिश रेझन. रेझिना ज्याला रेझिन म्हणतात. करेक्ट. किशमिश म्हणपाचे ते कळलं? हे झाले. आता कसे ग्लुकोज प्रिपेअर करतात? कमर्शियली कसे ग्लुकोज प्रिपेअर करतात ते शिकतला आम्ही. 2 मेथड असतात ग्लुकोज प्रिपेअर करपाचे. 2 मेथड असतात. ग्लुकोज कळलं? ग्लुकोज किती आहे?
नॅचरली अकर करता, भरपूर अबांडंट असते तो कितें आयदर तुका कंबायंड फॉर्मान मेळटलो या नॅचरल फॉर्मान मेळटलो. खंय प्रेझेंट असता ग्लुकोज? आयदर इन स्वीट फ्रुट्स अँड हनी. आनी खंय असता? कितें राय ग्रेप्सा भितर कितें असता? लार्ज अमाउंट ऑफ कितें असता? ग्लुकोज प्रेझेंट असता. इतलें कळ्ळें? क्लियर? आता प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम स्टार्च. फ्रॉम स्टार्च बरं न्हू. स्टार्च कितें जाता? ब्रेक जावन कितें मेळटा आमकां? ग्लुकोज. फ्रॉम स्टार्च. कमर्शियली ग्लुकोज इज ऑब्टेन्ड बाय हायड्रोलायसिस ऑफ स्टार्च. स्टार्चाचो फॉर्म्युला कितें असता? स्टार्चाचो फॉर्म्युला कितें असता? C6 स्टार्च सुक्रोज न्हू. C6H10O5 आणि N टाइम्स तुझं पॉलिमर असता. पॉलिमर म्हळ्यार कितें? चेन. N नंबर ऑफ कितें आसतले? चेन युनिट आसतले तशें. N नंबर ऑफ कितें आसतले सांग? C6H10O5 युनिट्स आसतले. युनिट्स कंबायंड. त्याला N बरयलाय. तो कितें जाता? हो जो ह्या स्टार्च हा पळय तो N टाइम्स वॉटरा वांगडा कितें करता? कंबायन करता. कितें? N टाइम्स वॉटरा वांगडा कितें करता? कंबायन. आतां म्हाका सांग टोटल हायड्रोजन कितले हांगा? 10. हांगा कितले हा? 2. कंबायन कितले जातले? कितले जातले? 12 जाले. हांगा कितले ऑक्सिजन कितले हा? 5. हांगा ऑक्सिजन कितलो हा? ऑक्सिजन 1. ओके. N नंबर ते जाले. ते हांगा N आसा म्हणून तुजें कळटा. ओके. कंबायन केल्यार कितले मेळटलो? सो C6H12O6 आमकां N नंबर ऑफ कितें मेळटले? C6H12O6. कशें मेळटा पळय. जेन्ना हांव कितें करता? स्टार्चाक हांव कितें करता? बॉयल करता. एट कितें? युजिंग डायल्यूट H2SO4. कितले टेम्परेचराचेर बॉयल करता? अराउंड 393 केल्विन म्हणल्यार कितें? 120 डिग्री सेल्सियसचेर ताका बॉयल करता. आनी कितले प्रेशराचेर? 2 to 3 एटमॉस्फेरिक प्रेशराचेर ताका कितें करता? बॉयल करता. आमकां कितें मेळटलो? N नंबर ऑफ कितें मेळटले? ग्लुकोज मेळटले. सो हो कितें कमर्शियल वे. कमर्शियली जे फॅक्टरीजा भितर कशे ग्लुकोज प्रिपेअर करतात? ग्लुकॉन डी जाल्यार पुंटॉन डी जाल्यार ते सगळे अशें प्रिपेअर करतात. फ्लेवर मागीर घालूं अलग बात. कळ्ळें न्हू? स्टार्चार कितें करतले? स्टार्चाचो एक स्ट्रक्चर कितें आसता? C6H10O5 कितले आसतले? N टाइम्स आसतलो. कित्याक पॉलिमर न्हू तो सांगिल्लो पळय. मोनोसॅकरायड पॉलिसॅकरायड तो. हायड्रोलायज केल्यार कितें मेळटले? लार्ज नंबर ऑफ कितें मेळटले? मोनोसॅकरायड युनिट्स. लार्ज नंबर म्हळ्यार N नंबर ऑफ मोनोसॅकरायड युनिट्स मेळटले. जेन्ना ताका हांव कितें करतलो? उदका वांगडा कितें करतलो? ताका बॉयल करतलो. युजिंग कितें? डायल्यूट H2SO4 इन द प्रेझेन्स ऑफ 398 बॉयल करतलो. कितें? एट 120 डिग्री सेल्सियस अंडर हाउ मच प्रेशर? 2 to 3 एटमॉस्फेरिक प्रेशर. आमकां कितें मेळटले? N नंबर ऑफ ग्लुकोज मेळटले. हो एक रिएक्शन प्रिपेरेशन ऑफ ग्लुकोज एक जालो. इतलें क्लियर? इतलें कळ्ळें? आतां फ्रॉम सुक्रोज. सुक्रोज म्हणल्यार कितें? केन शुगर साखर. जे साखर यूज करता पळय तातूंतल्यान. आयकय. सुक्रोजा कितें केलें? सपोज हांवें कितें केलो? बॉयल केलो. कोणा वांगडा बॉयल केलो सांग? बॉयल केलो वॉटर वांगडा बॉयल केलो. तितूंत कितें घातलें? डायल्यूट H2SO4 घायलो. डायल्यूट घायलो H2SO4. नाल्यार कितें घालतात? अल्कोहोलिक सोल्युशनूय घालतात. जाल्यार कितें जातलें सांग? हो जो वॉटर जो तेच्या वांगडा कंबायन जातलो. ना कंबायन जातलोच. कितें जातलें सांग? वॉटर कितें जातलें? हय न्हू. कितें चुकता? ना सारकें हय. वॉटर पयलीं हेच्या वांगडा कंबायन जातलो. कितें मेळटलें सांग आमकां? C12H24O12. हेका ब्रेक केल्यार हेजो हाफ कर. हेजो हाफ केल्यार कितें मेळटलें? C6H12O6. 2 तुका कितें मेळटलें? C6H12O6. C6H12O6 म्हळ्यार बच्चे जानता है क्या होता है? ग्लूकोज. बट कितें? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणाचो बी आसता? फ्रुक्टोजो बी सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आसता. कितें? C6H12O6. कळ्ळें न्हू? जेन्ना सुक्रोजा कितें करतलो? बॉयल करतलो. कितें? युजिंग कितें? डायल्यूट H2SO4 और कितें? इन अल्कोहोलिक सोल्युशन. ओके. इन अल्कोहोलिक सोल्युशन आमकां कितें मेळटलें? एक फ्रुक्टोज मेळटो, एक ग्लुकोज मेळटो आनी एक फ्रुक्टोज मेळटो. आर ऑब्टेन्ड इन इक्वल अमाउंट्स. याद दवर. 1 मोल ऑफ सुक्रोज इज मेड अप ऑफ 1 ग्लुकोज मॉलिक्यूल आसता तातूंत भितर आनी कितें आसता? 1 फ्रुक्टोज मॉलिक्यूल आसता. ओके. आमकां मेळना ग्लुकोज मेळना. प्रिपेरेशन ऑफ ग्लुकोज 2 आसा तुमगेलो तो बंद. हां. आतां आमकां शिकतले स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. ग्लुकोज इज अ aldohexose and also called as dextrose. Aldohexose तो म्हणल्यार कितें? It is a monosaccharide which has 6 carbon and it has याद दवर ग्लुकोजाचे कितें आसता? कसलो ग्रुप प्रेझेंट आसता? aldehyde ग्रुप प्रेझेंट आसता. 6 membered chain carbon chain which has functional group aldehyde is called glucose. त्याला कितें म्हणतात? aldohexose म्हणतात. आणि ग्लुकोजा कितें म्हणतात?
डेक्स्ट्रोजूय म्हणटा. कित्याक सांग? तो कितें करता खबर? ग्लुकोज मॉलिक्युल सपोज प्लेन पोलरायज लायट पास केलो, तो कितें करतलो? डेक्स्ट्रो रोटेट करता. त्याला लागून ताका डेक्स्ट्रोजूय म्हणटात. लायटा कितें करता तो? डेक्स्ट्रो रोटेट करतलो. डेक्स्ट्रो रोटेटरी क्लॉकवाइज रोटेट करतलो. सॉरी क्लॉकवाइज म्हणटा न्हू, क्लॉकवाइज रोटेट करतलो. त्याला लागून ताका ग्लुकोजाक डेक्स्ट्रो बी म्हणटात, डेक्स्ट्रोजूय म्हणटात. कित्याक डेक्स्ट्रोज म्हणटा ते सांगलें कळ्ळें. कित्याक तो कितें करतलो? प्लेन पोलरायजा कितें करतलो? पोलरायज सायडा कितें करतलो? डेक्स्ट्रो रोटेट करतलो. आणि इट इज प्रोबेबल द मोस्ट अबंडंट ऑर्गेनिक कंपाउंड ऑन अर्थ. ओके, इट इज अ मोनोमर ऑफ कार्बोहायड्रेट्स लाईक स्टार्च अँड सेल्युलोज. म्हणल्यार कितें? जायते आमी ग्लुकोज मॉलिक्युलर जॉईन केले, आमकां कितें मेळटा? स्टार्च मेळटा. जायते ग्लुकोज मॉलिक्युलर जॉईन केले, आमकां कितें मेळटा? सेल्युलोजूय मेळटा. म्हळ्यार इट इज अ मोनोमर, म्हळ्यार स्मॉलेस्ट युनिट ऑफ कितें स्टार्च आणि सेल्युलोज. इट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ स्टार्च अँड सेल्युलोज. म्हळ्यार कितें? स्टार्च इज मेड अप ऑफ व्हॉट? मिलियन्स ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल अटॅच्ड विथ लिंकेज. त्याला लागून ताका मोनोमर म्हणटा. मोनोमर म्हणल्यार कितें? एक युनिट तेजो. स्टार्चाचो एक युनिट आमी मोनोमर म्हणटात. ग्लुकोज इज अ मोनोमर ऑफ स्टार्च अँड सेल्युलोज बिकॉज स्टार्च इज मेड अप ऑफ व्हॉट? बिल्डिंग ब्लॉक कळ्ळें न्हू. आतां घर बांदपा जाय, वणत कशी जाता? चिरे यूज करतात, चिरे नाल्यार फातर यूज करतात. हे फातर कोण जालो? ग्लुकोज. आणि फुल वणत कोण जाली? स्टार्च नाल्यार सेल्युलोज. कळ्ळें? आता तेमी म्हणलें पळय, आतां ग्लुकोजाचो स्ट्रक्चर दिवपा जाय. तो अशें म्हणटलो ओके तूं कितें म्हाका सांग, तूं केन्ना ग्लुकोजा पळयतलो तेन्ना तुका स्ट्रक्चर दिसता? केन्ना दिसता ना. तेमी कशें फायंड केलें की ग्लुकोजाचो स्ट्रक्चर कितलें आसता, कितले कार्बन असतात, कितले चेन असतात, तेमी कशें फायंड केले? फायंडिंग्स तेमची. तेमी स्ट्रक्चर कशें हे केले? एविडन्स टू कितें? असाइन स्ट्रक्चर. तेमी कशें स्ट्रक्चर असाइन केले? तेमी इतले एक्सपेरिमेंट्स करून तेमी कितें केलें सांग? स्ट्रक्चर असाइन केलें तेमी. तेजो स्ट्रक्चर कसो आसतलो? पयलीं काय हे नासतालें न्हू, टेक्नॉलॉजी नासतालें की एक एक बॉन्ड पळोवपाक मेळटा. आतां तसो टेक्नॉलॉजी येयला की तूं मॉलिक्युल्सा भितर तूं बॉन्डिंग पळोवपाक शकता. त्या टायमार कितें बॉन्डिंग पळोवपाक मेळनाशिल्लें. 50 years 60 years पयल्या कसो ते स्ट्रक्चर आसतलो ते टेस्टा थ्रू करताले तेमी, रिएक्शन्स करताले. सो रिएक्शन पास केलो जाल्यार तितून ते प्रेझेंट आसा, रिएक्शन पास करिना म्हणल्यार ते ना. अशें तेश करून तेमी एविडन्स कलेक्ट करून तेमी स्ट्रक्चर असाइन केलो. आतां फर्स्ट एविडन्स कितें पळय, इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला वॉज फाउंड टू बी C6H12O6. तेमी ते कशें केलें सांगलें ना. कित्याक तेका मॉलिक्युलर फॉर्म्युला कसो तेमकां कितें कळ्ळें की मॉलिक्युलर फॉर्म्युला कितें तेजो? C6H12O6 तेमकां कळ्ळें. आतां पळय फर्स्ट रिएक्शन शिकता आमी आतां. फर्स्ट रिएक्शन, इट रिएक्ट्स विथ HI विल प्रोड्यूस N-हेक्सेन. जेन्ना ग्लुकोजाचो स्ट्रक्चर कितें करप पळय इझी पळय. ओर कितें बरोवप? CHO. ओर कितें बरयतलें सांगलें न्हू? अल्डिहायड ग्रुप आसता. ओर CHO बरयतलें, मदीं कितें बरोवप सांग? CHOH बरोवप. कितले फावटी बरयतलें? 4 times. आनी सकयल कितें बरयतलें सांग? CH2OH. याद उरतली? ओर कितें आसतलें सांग? CHO. मदीं कितें आसतलें? CHOH टू 4 times. आनी सकयल कितें आसतलो? CH2OH. हो कितें? ग्लुकोजाचो स्ट्रक्चर. सो कार्बन ना? 1 2 1 4 टोटल कितें जालें? 5 नो 6 कार्बन. आनी कितें खंयचो फंक्शनल ग्रुप लागला? अल्डिहायड ग्रुप लागला. सो कितें? ग्लुकोज. ग्लुकोजा कितें म्हणटा आमी? अल्डोहेक्सोजूय म्हणटात नाल्यार तेजो दुसरो नांव कितें? डेक्स्ट्रोज. डेक्स्ट्रो कित्याक म्हणटात? बिकॉज तो कितें करता? प्लेन पोलरायज जाता कितें करता? डेक्स्ट्रो रोटेट करता. क्लियर? आता जेन्ना हेका कोणा ट्रीट करतलो? HI ट्रीट करतलो. HI इन द प्रेझेन्स ऑफ हीट कितें मेळटलें आमकां? एक स्ट्रेन चेन मेळटली. कितले मेंबराची? 6 मेंबराची. म्हळ्यार कितें म्हणटालो? N-हेक्सेन मेळटलें आमकां. तिजेन आमकां कळटा की आनी हांगा HI कितें हांगा रिड्युसिंग कितें शुगर? HI इज अ रिड्युसिंग एजंट. सो कितें करतलो? कितें जातलें सांग? कितें मेळटलें आमकां? कितें मेळटलें? स्ट्रेट चेन मेळटली. कोणाची? 6 कार्बन रिंगाची. 6 कार्बनाची आमकां चेन मेळटली. म्हळ्यार कितें? हेक्सेन मेळटलो. आतां हेजेन आमकां कितें कळ्ळें? दिस कन्फर्म्स दॅट 6 कार्बन एटम्स आर लिंक्ड इन अ स्ट्रेट चेन. तुमकां कोणें विचारलें रायट अ रिएक्शन ऑफ ग्लुकोज विच इंडिकेट्स द प्रेझेन्स ऑफ 6 कार्बन स्ट्रेट चेन. हो रिएक्शन बरयतले. तेला लागून बरयलें पळय रायटा भितर. हेजेन आमकां कन्फर्म जालें की कितें? हेजेन आमकां कितें कन्फर्म जालें सांग? जो ग्लुकोज जो तो कितें? 6 कार्बन स्ट्रेट चेन आसता कितें आसतलें? स्ट्रेट. म्हळ्यार कितें अशें न्हू? पल्स तुमकां खबर आसा न्हू? अशें स्ट्रेट चेन म्हळ्यार कशें सांग? अशें स्ट्रेट चेन म्हणटात. स्ट्रेट चेन. हें कितें म्हणटलें सांग?
सायक्लिक म्हळ्यार कितें एक कार्बन वांगडा अटॅच आसतलो, 2 कार्बना वांगडा अटॅच आसतना, अशें म्हळ्यार कळ्ळें 3 कार्बना वांगडा लिंक करचो ना, लिंकिंग आसची ना तेगे, अशी लिंकिंग आसची ना. तेजेर आमकां कन्फर्म जालें की कितें कन्फर्म जालें सांग, ते 6 कार्बन जे आहा ते आर लिंक्ड इन अ स्ट्रेट चेन. रिएक्शन कितें सांग, कितें आसता CHOCH 4 times CH2OH रिएक्ट्स विथ HI एंड हीट आमकां कितें मेळटलो N हेक्सेन मेळटलो, म्हळ्यार CH3 CH2 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 CH3 सारकें. हे जालें फर्स्ट रिएक्शन जालो. तेजेर आमकां कितें कळ्ळें सांग, कितें कळ्ळें आमकां 6 कार्बन मॉलिक्युल्स म्हळ्यार 6 कार्बन एटम्स आर लिंक्ड इन अ स्ट्रेट चेन अशें कन्फर्म जालें आमकां. ह्या टेस्टान आमकां कन्फर्म जालें. नेक्स्ट टेस्ट केलें, आता ग्लुकोजाचो रिएक्शन कोणा वांगडा केलो सांगता ऐकय. ग्लुकोजाचो रिएक्शन कोणा वांगडा केलो, तुका खबर आहा ग्लुकोजा वांगडा कितें आसता, OH आसता आनी हांगा कितें आसता कीटोन ग्रुप आसता, अल्डिहाइड ग्रुप आसता. जेन्ना ग्लुकोजा कोणा वांगडा रिएक्ट करतलो, हायड्रॉक्सिल अमीन, तुमी हायड्रॉक्सिल अमीन खबर आसतलें, सरान शिकयला आसतलो, NH2OH हायड्रॉक्सिल अमीन म्हणटात. NH2OH कितें म्हणटात, हायड्रॉक्सिल अमीन. जेन्ना हायड्रॉक्सिल अमीन जेन्ना अल्डिहाइडा वांगडा रिएक्ट करता आमकां कितें मेळटा, ऑक्झाम मेळटा. कितें मेळटा, ऑक्झाम. शिकयलाच आसतलो. अल्डिहाइडा वांगडा जेन्ना हायड्रॉक्सिल अमीन रिएक्ट करता कितें मेळटा आमकां, ऑक्झाम. आनी ऑक्झाम कितें जातलो सांग, असो स्ट्रक्चर आसता तेजो. असो CHO कन्वर्ट जातलो हेजेन कन्वर्ट जातलो, CHNNOH CHNOH कन्वर्ट जातलो. हो ग्रुप जो आहा तो हेजे वांगडा रिएक्ट जावन कितें मेळटलें आमकां, CHNOH. ह्या पार्टाक कितें म्हणटा आमी, ऑक्झाम म्हणटा. कितें म्हणटा, अशें आसता पण ऑक्झाम म्हणटा. कळ्ळें, ऑक्झाम मेळटा. जेन्ना पळय, जेन्ना कितें ग्लुकोज कोणा वांगडा रिएक्ट करता, हायड्रॉक्सिल अमिना वांगडा रिएक्ट करता, आमकां कितें मेळटा, ऑक्झाम. कितें चेंज जातलो, ओन्ली CHO जो आहा तो कितें कन्वर्ट जातलो सांग, CH डबल बॉन्ड, पळय CH डबल बॉन्ड N, दोन्ही हायड्रोजन काड, OH. कितें मेळटलें आमकां, CHO कन्वर्ट जातलो कितें, ऑक्झामान कन्वर्ट जातलो. आनी हांगा पळय आता सेकंड रिएक्शन कितें, जेन्ना ग्लुकोज कोणा रिएक्ट जाता, एससीएन म्हणल्यार कितें, हायड्रोजन सायनाइड वांगडा रिएक्ट जाता, आमकां कितें मेळटलें, सायनोहायड्रीन मेळटलें. कितें मेळटलें, सायनोहायड्रीन. सो हो ग्रुप जो आहा पळय, एक सायनोहायड्रीन कित्याक म्हणटात पळय, हो सायनोहायड्रीन ग्रुप. सायनोहायड्रीन कित्याक, ह्या कार्बनाचे कितें लागला, CHO जाग्यार कितें लागला सांग आता, सायनाइड ग्रुप लागला आनी हायड्रीन ग्रुप लागला, म्हळ्यार हायड्रोजन म्हळ्यार हायड्रोक्साइड ग्रुप लागला, तेका म्हणटा आमी सायनोहायड्रीन. तिजेर आमकां कितें कळ्ळें, ह्या टेस्टान आमकां कितें कळ्ळें, ह्या टेस्टान आमकां कळ्ळें की आमचे कितें ग्लुकोजा भितर कितें आसा, कार्बोनाइल ग्रुप प्रेजेंट आसा. तिजेर आमकां कितें कळ्ळें, ग्लुकोज हॅज कार्बोनाइल ग्रुप. आतां तूं म्हणटलो आयकय, केन्ना आयकय, ऑक्झाम केन्ना फॉर्म जाता खबर आहा, अल्डिहाइड आनी कीटोन आसता कितें जाता, ऑक्झाम फॉर्म जाता. कितें म्हणलें, सपोज ग्लुकोजा भितर तेमी कितें टेस्ट करपाक लागले, कसलो ग्रुप आहा, अल्डिहाइड काय कीटोनिक ग्रुप आसा चेक करपाक लागून तेमी कितें केलें सांग, रिएक्शन केलो कोणाचो, ग्लुकोजा कोणा वांगडा, हायड्रॉक्सिल अमिना वांगडा रिएक्ट केलो. कितें मेळ्ळें, ऑक्झाम मेळ्ळें. ओके, ऑक्झाम मेळ्ळें, तांकां कितें कळ्ळें सांग, तेजेन ऑक्झाम मेळ्ळें तेंकां कितें कळ्ळें, अल्डिहाइडिक ना कीटोनिक ग्रुप आसा. आनी खंय दुसरी रिएक्शन वांगडा टेस्ट केलें तेमी, कितें यूज केला आतां कितें यूज केलो, हायड्रोजन सायनाइड जेन्ना बरें एका कार्बोनिल ग्रुपा वांगडा रिएक्ट करता कितें मेळटा आमकां, सायनोहायड्रीन मेळटा. आनी सायनोहायड्रीन मेळ्ळो बीन. That confirms that these two reaction confirms that the presence of a carbonyl group म्हळ्यार कितें C double bond O group in glucose. क्लियर, इजी रिएक्शन कळ्ळो. होच ग्रुप चेंज जाता पळय, हेका सायनोहायड्रीन म्हणटात. सायनोहायड्रीन आनी आमकां ऑक्झाम केन्ना मेळटलें, जेन्ना कितें आसतलो, कितें आसतलो सांग, कार्बोनाइल ग्रुप प्रेजेंट आसतलो, तेन्नाच आमकां कितें मेळटा, ऑक्झाम मेळटा नाल्यार सायनोहायड्रीन. दोन रिएक्शन आहे, सेपरेट रिएक्शन. तुम्ही विचारतले which two reaction confirms the presence of carbonyl group. ह्या दोन्ही रिएक्शन बरोवन दाखोवपाक जाय. फर्स्ट कितें दाखयतलो, ग्लुकोज रिएक्ट्स विथ कितें, हायड्रॉक्सिल अमीन टू गिव ऑक्झाम. सगळे ग्रुप सेम आसता, सकयले सगळे सेम आसतले. ओलो कितें जातलो सांग, CH डबल बॉन्ड NOH. आनी हांगा कितें जातलो, जेन्ना सायनाइडा वांगडा रिएक्ट केलें कितें मेळटलें आमकां, कितें जातलें सांग, CHO इतलो O इतलो, ते जाग्यार कितें जातलें सांग, CN आनी कितें येतलें O येतलें. कळ्ळें, क्लियर. हेका म्हणटा सायनोहायड्रीन म्हणटात. क्लियर. This reaction confirms the presence of carbonyl group
कार्बोनाइल म्हणल्यार आता CHO किती असते सांग, कार्बोनाइल ग्रुप असणार ओके किती CHO कार्बोनाइल ग्रुप आणि किटोनामध्ये किती असता कार्बोनाइल ग्रुप. तो सांगू पावला ना की तो किटोन की अल्डिहाइड तो सांगपा पावला तितलो तो सांगपा पावला. फर्दर टेस्ट जाल्ले आसतले कळ्ळें कितें म्हणटा तें तो इतलें सांगपा पावलो की अल्डिहाइड नाल्यार किटोन मध्ये आसा, अल्डिहाइड आसतलो नाल्यार किटोन आसतलो. आता कितें कन्फर्म करपाक जाय आमकां, आयदर तो अल्डिहाइड या किटोन कन्फर्म करप. आमकां खबर आहा कितें सांग ग्लुकोज कितें अल्डोहेक्सोज म्हणल्यार कितें आसता तो भितर अल्डिहाइड. आता फुडलो रिएक्शन कितें करतलो कन्फर्म करतलो की तो अल्डिहाइड या किटोन अशें असता. आता जेन्ना ग्लुकोजा पळय आयकय म्हाका सांग ऑक्सिडायझिंग एजंट. आता तू खबर आहा न्हू जेन्ना अल्डिहाइडा आमी कितें करता ऑक्सिडायज करतात कितें मेळटा, तुम्ही आधी तर शिकल्यातच सरान कितले फावटी सांगलो कितें मेळटा ऍसिड मेळटा, ऍसिड मेळटा सारकें. अल्डिहाइड जेन्ना ऑक्सिडायज केला कितें मेळटा ऍसिड. आता आमकां ऑक्सिडायझिंग एजंट कितें यूज करता खबर आहा हांगा, कितें यूज करता खबर आहा ब्रोमीन वॉटर. आमी हांगा कितें यूज करता जाल्यार ब्रोमीन वॉटर. आनी ब्रोमीन वॉटर कितें एक माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. हो कितें करतलो अल्डिहाइड कितें करतलो कशें कन्वर्ट करतलो ऍसिडान कन्वर्ट करतलो. आता हेच्या जाग्यार किटोन असल्यार ऑक्सिडायज जाता किटोन ऑक्सिडायज जाता ऑक्सिडायज जाता किटोन किटोन ऑक्सिडायज जाता ना कित्याक जायना हायड्रोजन आसना तितून भितर सारकें मरे. सो सपोज हांवें माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट यूज केलो तो ऑक्सिडायज जातलो ना. तिच्यान आमकां कळटलें की पळय सपोज किटोन आसला की जातलें सांग रिएक्शन जावचेंच ना. दॅट कन्फर्म्स दॅट किटोन इज नॉट प्रेझेंट. आज सपोज कित्याक यूज केलें ब्रोमीन वॉटर केलो यूज केलो आनी ऍसिड मेळ्ळो आमकां दॅट मिन्स कितें अल्डिहाइड जालो अल्डिहाइड आसतलो तो कितें जालो ऍसिडान कन्वर्ट जालो. कळ्ळें कितें जातलें पळय 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 हांगा रिएक्शन पळय जेन्ना ग्लुकोज कितें ग्लुकोजाचो अल्कोहॉल आसता न्हू ग्लुकोजा कितें आसता पळय आतां हांगा पळय ग्लुकोजा कितें आसतलें स्ट्रक्चर कसो आसता एक्चुअली C+O आसता ग्रुप. तूं खबर आहा इन्सर्ट कितें सांग खबर आहा न्हू हय कितें माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. तो कितें करतलो ओ कोणाच्या मध्ये लागतले बिटवीन कार्बन एंड हायड्रोजन आनी कितें मेळटलें आमकां COOH. ओके तू म्हणटले अरे हे सांग सर हे किटोन हे जाता पळय माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट यूज केल्यार आमकां ऍसिड मेळपाक लागलो. दॅट इंडिकेट्स वॉट दॅट इंडिकेट्स इट इज एन अल्डिहाइड. सो ग्लुकोज कितें जातलो कन्वर्ट जातलो इनटू ग्लुकोनिक ऍसिड. कित्याक ग्लुकोनिक ऍसिड पळय तुका कशें कळटलें ग्लुकोनिक ऍसिड म्हणल्यार कितें CHO जाग्यार सपोज तुमकां हे दिसलो COOH दिसलो आनी रेस्ट सगळे पार्ट सेम जाल्यार तो कितें ग्लुकोनिक ऍसिड. हो ग्लुकोजाचो पार्ट न्हू हो ग्लुकोजाचो पार्ट सेम पार्ट ओन्ली कितें जाला CHO जाग्यार कितें बरयला COOH बरयला हो कितें ग्लुकोनिक ऍसिड. दिस टेस्ट कन्फर्म्स दॅट ग्लुकोज हैज अल्डिहाइडिक ग्रुप. कीटोन आसता रिएक्ट करतलो ना. पता है ना कीटोन के पास हाइड्रोजन ही नहीं होता तो क्या होगा एसिड में कन्वर्ट होगा नहीं होगा. So this test confirms that the presence of aldehydic group. कळ्ळें पळय glucose on the reaction with mild oxidizing agent like bromine water will produce what 6 carbon carboxylic acid 6 carbon carboxylic acid which is called gluconic acid. Glucose is oxidized to gluconic acid. याद होय कोणा विचारले ग्लुकोज ऑक्सिडाइज जातलो आनी कितें मेळटलें आमकां ग्लुकॉनिक ऍसिड आनी ऑक्सिडायझिंग एजंट कितें हांगा ब्रोमीन वॉटर which is a mild oxidizing agent. Okay रिएक्शन सांगले. This test indicates the presence of carbonyl group. कार्बोनाइल ग्रुप प्रेझेंट आसता ते कळलें एस कार्बोनाइल ग्रुप आसात आमी सांगिल्लें बी हांगा आयदर किटोन आसतलो नाल्यार अल्डिहाइड आसतलो. कित्याक ऑक्झाम अल्डिहाइडा भितरूय मेळटा किटोना भितरूय मेळटा आनी हे सायनोहायड्रीन अल्डिहाइडा भितरूय मेळटा किटोना भितरूय मेळटा. हांगा आमकां कन्फर्म करूंक मेळना हांगा कन्फर्म केलें कळ्ळें अल्डिहाइडिक ग्रुप द कार्बोनिल ग्रुप इज विच ग्रुप स्पेसिफिकली अल्डिहाइडिक ग्रुप इतलं कळ्ळें. आता फिफ्थ रिएक्शन कितें एसिटायलेशन ऑफ ग्लुकोज. एसिटायलेशन म्हणल्यार कितें तुमकां खबर आहा एसिडिक एनहायड्रेट यूज करतात. एसिडिक एनहायड्रेट एसिडिक न्हू तेणे एसिडिक बरयल्लें एसिडिक ते कळ्ळें कारण सारकें कर एसिडिक बरय एसिडिक एनहायड्रेट न्हू एसिडिक एनहायड्रेट. ते एसिडिक एनहायड्रेट बरयल्लें. एसिडिक एनहायड्रेट कशें दिसता खबर आहा न्हू पळया पळया CH3 पळया CH3 C डबल बॉन्ड O O बदल्यान CH डबल बॉन्ड O
अशें बरयतात नाल्यार अशें बरयताय का CH3 बरयतले कळ्ळे C डबल बॉन्ड O हांगा कितें घालता ब्रॅकेट घालतले ट्वायस O अशें दाखयता नाल्यार अशें दाखोवपाक शकता सी अशें दाखयता कळ्ळें आता एसिटायलेशन कितें लागतलो सांग हो ग्रुप लागतलो खंय लागतलो ओएच्या जाग्यार कितें लागतलो हो ग्रुप लागतलो कितें म्हणलें कळ्ळें ओएच्या जाग्यार कितें लागतलो हो ग्रुप लागतलो पळय ओएच्या जाग्यार कितें लागतलो सांग हो ग्रुप लागता कळ्ळें खंय लागता सांग खंय लागले 5 कडेन लागले ना टोटल तो म्हणटा क्वेश्चन 5 कडेन 4 ओएचा रिप्लेस केलो विथ कितें एसिटाइल ग्रुप ओच्या जाग्यार कितें बरयलें सांग एच्या जाग्यार कितें बरयलें COCH3 कितले फावटी 4 फावटी सकयल बीन हांगा बी आशिल्लो अल्कोहल ग्रुप आशिल्लो हांगा बी अल्कोहल ग्रुप आशिल्लो ते कितें जालें सांग कितें कन्वर्ट जालें COCH3 आन कन्वर्ट जालें तिजेन आमकां कितें कळ्ळें सांग 5 अल्कोहलिक ग्रुप प्रेझेंट आसा म्हण तिजेन आमकां कितें कळ्ळें म्हळ्यार हेका कितें म्हणून ग्लुकोज चिनी भितर कितले कितले हायड्रॉक्सी ग्रुप आसात पॉलीहायड्रॉक्सी ग्रुप आसात 5 पॉलीहायड्रॉक्सी ग्रुप आसात 5 हायड्रॉक्सी ग्रुप आसात तिजेन आमकां कळ्ळें की ग्लुकोज स्ट्रक्चरा भितर कितले ग्रुप आसात कितले OH ग्रुप आसात 5 OH ग्रुप आसात पळय एसिटायलेशन ऑफ ग्लुकोज विथ एसिटिक एनहायड्राइड गिव्स ग्लुकोज पेंटाएसिटेट पेंटा कित्याक 5 एसिटेट ग्रुप लागले न्हू 4 हांगा 4 OH हांगा कन्वर्ट जालो इन एसिटाइल ग्रुप आणि उरलेलो एक OH जो भायर आहा पळय तो बी कितें जालो एसिटाइल ग्रुपान कन्वर्ट जालो टोटल कितले एसिटाइल ग्रुपान कन्वर्ट जाले 5 OH जे आहा ते एसिटाइल ग्रुपान कन्वर्ट जाले दिस कन्फर्म्स दैट 5 OH groups were present since it exists as a stable compound आणि काय म्हणला 5 OH groups which should be attached to different carbon atom तिचे आमकां ते बी कळ्ळें जे OH ग्रुप जे आहा ते एक OH जो आहा तो एक कार्बनाचेर ते लागून एक पेंटाएसिटेट आणि एक OH दुसरे कार्बनाचेर तो पेंटाएसिटेट ग्रुप लागत गेलो OH जाग्यार कितें लागले सांग आता एच इजी पळय H जाग्यार कितें बरोवप H रिप्लेस कर कोणा वांगडा C डबल बॉन्ड O CH3 एच्या कार्ड हे जाग्यार अटॅच कर हांगा आनी सेम हो मेळटलो तुका हाका कितें ह्या स्ट्रक्चर कितें म्हणटा सांग आमी ग्लुकोज पेंटाएसिटेट म्हणटा कितें म्हणटा ग्लुकोज पेंटाएसिटेट म्हणटा कितें म्हणटा हेका बरें हा ग्लुकोज पेंटाएसिटेट म्हणटा पेंट म्हणल्यार कितें घालची पेंट ना 5 पेंट कितें पेंटाएसिटेट क्लियर कितके शिकले आमी पळय आता फर्स्ट कितें शिकले सांग ग्लुकोजाक आमचो HM बंद कर आता हो लास्ट रिएक्शन कितें आतां पळय आता हो टेस्ट कितें कन्फर्म करता प्रायमरी अल्कोहॉलिक ग्रुप प्रेझेंट आसा म्हण आता खबर प्रायमरी अल्कोहॉलिक ग्रुप खंय प्रेझेंट आसा खबर आहा तुमकां हांगा पळय ग्लुकोजा भितर प्रायमरी अल्कोहॉलिक ग्रुप खंय प्रेझेंट आहा तूं सांगू शकता हांगा की हांगा सकयल कितें आसा आता OH group is attached to that carbon it is हो कार्बन कोणा वांगडा अटॅच आसा सांग ओन्ली एक कार्बन वांगडा अटॅच आसा सो हो कार्बन कितें जालो प्रायमरी कार्बन आणि प्रायमरी कार्बनान फंक्शनल ग्रुप लागलो कितें आसतलो प्रायमरी अल्कोहॉल हो टेस्ट कितें कन्फर्म करता देर इज अ प्रेझेन्स ऑफ प्रायमरी अल्कोहॉलिक ग्रुप इन द ग्लुकोज आता तू सांग हे कित्याक प्रायमरी अल्कोहॉल न्हू कित्याक पळय अशें चेन असते ते एक्चुअली कळ्ळें हांगा कितें आसतलो OH H कळ्ळें OH H आतां म्हाका सांग हो ग्रुप पळय हो ग्रुप खंयच्या कार्बनाक लागला इज अटॅच टू दॅट कार्बन विच इज अटॅच टू 2 डिफरंट कार्बन सो कितें जालो 2 डिग्री हो कितें 2 डिग्री 4 कितें आसतले 2 डिग्री अल्कोहॉल आनी लास्ट जो आहा तो कितें प्रायमरी अल्कोहॉल ओके आतां पळय कितें जाता तें पळय जेन्ना आमी कितें ग्लुकोजा जेन्ना आमी कितें करतात नायट्रीक एसिडा वांगडा ऑक्सिडायज करतात नायट्रिक एसिड इज अ गुड ऑक्सिडायझिंग एजंट तो कितें जातलो सांग अल्कोहॉल कितें करतलो कार्बोक्सिलिक एसिडान कन्वर्ट करतलो गुड ऑक्सिडायझिंग एजंट न्हू सो कितें जाता डायरेक्टली कितें करतलो तो एसिडान कन्वर्ट करतलो सो कितें मेळटलें आमकां सांग पळय हो कितें आसलो नायट्रिक एसिड जो आहा तो कितें व्हेरी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट तो कितें करतलो ग्लुकोजा कितें करतलो कन्वर्ट करतलो इनटू कितें सेरिक एसिड सेक्राइट एसिड सेक्रिक एसिडान कन्वर्ट करतलो म्हणल्यार कितें CHO विल बी कन्वर्टेड इनटू एसिड and alcohol will be also converted into acid दोन्ही कितें जातले कन्फर्म पळय दोन्ही कितें जालें सांग ऑक्सिडायज जाले
CHO किती झालो एसिडान कन्वर्ट झालो आणि अल्कोहोल किती झालो अल्कोहोल कन्वर्ट केला किती मेळटा अल्डिहाइड मेळटा अल्डिहाइड हे केला ऑक्सिडाइज फर्दर ऑक्सिडाइज केला किती मेळटा ऍसिड मेळटा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट नो सो दोघ जाणां कितें करता तो ऑक्सिडाइज करतलो इनटू अल्कोहोल अँड अल्कोहोल जेन्ना दोन्हीकडे CHO लागलेले असता ताका कितें म्हणटा आमी सॅक्रिक ऍसिड म्हणतात आणि सपोज ओरूच CHO लागला आणि सकयल काय लागला CH2OH ताका कितें म्हणटा ग्लुकॉनिक ऍसिड म्हणतात फरक कळ डिफरन्स कळ्ळें आता सपोज ग्लुकॉनिक ऍसिड ग्लुकॉनिक ऍसिड न्हू ते हेजे वांगडा ट्रीट केलो रिएक्ट केलो कोणा वांगडा सेम HNO3 वांगडा रिएक्ट केलो कित्याक ग्लुकॉनिक ऍसिड बी कितें केलो HNO वांगडा रिएक्ट HNO3 वांगडा रिएक्ट केलो कितें मेळटा आमकां सॅक्रिक ऍसिड मेळटा दिस कन्फर्म्स दॅट देर इज प्रायमरी अल्कोहोल प्रेझेंट इन द ग्लुकोज क्लियर झालं मग आज